अर्थातच अर्थातच निजामपूर जैताने शिक्षक प्रसारक मंडळाचे जगन्नाथ कळवदास शाह आदर्श महाविद्यालय निजामपूर जैताने तालुका साक्री तर्फे आयोजित या विद्यार्थ्यांच्या खुले साहित्य संमेलनामध्ये सर्व मान्यवरांचे आणि प्राध्यापक वृंदांचे आणि जे विद्यार्थी आपलं साहित्य सादर करणार आहेत त्या विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत. मी प्राध्यापक इंगळे आज या कार्यक्रमाच्या औचित्याने आपणास सांगू इच्छितो की आपली ऑनलाईनची एक्झाम विद्यापीठाची चालू असताना बरेचसे विद्यार्थी या कार्यक्रमामध्ये या साहित्य संमेलनामध्ये भाग घेणार होते, परंतु ऑनलाईन एक्झाम असल्यामुळे आपल्याला कमी प्रतिसाद मिळाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सांगायचं म्हणजे की महाविद्यालयाचे अतिशय चांगल्यात चांगले उपक्रम हे हमेशाच प्रत्येक वेळी चालू असतात आणि ते फक्त आमच्या महाविद्यालयाचे जे आमचे प्राचार्य साहेब आहेत, डॉक्टर अशोक खैरनार सर यांच्या प्रेरणेनेच हे सर्व कार्यक्रम चालू असतात. तरी सुद्धा मी मान्यवरांना आज या साहित्य संमेलनामध्ये आपले विद्यार्थी त्यांचे जे काही स्वलिखित जे काही साहित्य असेल त्यामध्ये भारुड असेल, कविता असतील किंवा काही एखादा प्रसंग असेल किंवा कोविड बद्दल अशा बरेचसे जे काही गोष्टी असतील, साहित्य असेल, ते साहित्य यामध्ये सादर करणार आहेत. तरी आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय प्राचार्य साहेब डॉक्टर अशोक खैरनार सर यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. Yes, sir. थँक्यू सो मच सर. विद्यार्थ्यांचे जे काही सुप्त गुण आहेत त्यांना वाव मिळावा आणि विद्यार्थ्यांना एक प्रकारे साहित्याची ओळख व्हावी. काव्य संमेलन काय असते, साहित्य काय असते, या सगळ्या गोष्टीचा कुठेतरी उहापोह व्हावा यासाठी सरांचा अट्टहास होता की आपण अशा प्रकारचा आगळा-वेगळा कार्यक्रम घ्यावा की जो अकॅडमिकला धरून असेल आणि यामध्ये विद्यार्थ्यांना स्वतःचं जे काही साहित्य आहे ते त्यांना मांडता येईल आणि एक प्रकारचा त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि त्यांना साहित्याविषयी गोडी निर्माण होईल. अशा प्रकारचा कयास माननीय प्राचार्य सरांच्या मनात होता आणि त्यासाठी सरांनी आजचा हा दिवस ठरवलेला आहे. आजच्या या साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून विद्यार्थी मित्रांना मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपला हा सर्व कार्यक्रम युट्यूबला म्हणजे रेकॉर्डेड होऊन युट्यूबला जाणार आहे. त्यासाठी आपल्या महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईलच. आजच्या या कार्यक्रमाचे जे उद्घाटक आहेत ते आहेत धम्मपाल जाधव औरंगाबाद. मला सांगताना त्यांच्याविषयी थोडासा अभिमान वाटतो की धसू जाधव म्हणून त्यांची एक फार मोठी ओळख आहे आणि त्यांच्याविषयी बोलताना मला थोडंसं सांगावंसं वाटतं की विद्यार्थी मित्रांनो त्यांचं एम.ए. इकॉनॉमिक्स तत्वतच एम.ए. मास कम्युनिकेशन आणि जर्नलिझम मध्ये झालेलं आहे. त्यांचं जर्नलिझम मध्ये सध्या एम.फिल पण झालेलं आहे आणि सध्या ते पी.एच.डी.चे विद्यार्थी आहेत. परंतु महाविद्यालयामध्ये असताना त्यांना साहित्याविषयी, कवितांविषयी फार सुंदर अशा प्रकारची गोडी होती आणि म्हणूनच तर काय आज त्यांना वक्तृत्व स्पर्धा किंवा वादविवाद स्पर्धा किंवा बऱ्याचशा अशा स्पर्धेमध्ये त्यांना जवळपास 10 नव्हे, 5 नव्हे, 15 नव्हे, 100 नव्हे, 200 नव्हे, तर त्यांना 268 अशा प्रकारचे वेगवेगळे पुरस्कार दसू जाधव सर यांना मिळालेले आहेत. दसू जाधव सर आपलं या साहित्य संमेलनामध्ये स्वागत आहे. आपण वेळात वेळ काढून या संमेलनामध्ये विद्यार्थ्यांच्या संमेलनामध्ये आपण सहभागी झालात आणि उद्घाटक म्हणून लाभलात त्याबद्दल धन्यवाद मी आपणास देऊ इच्छितो. सरांचा परिचय करून देताना मला सार्थ अभिमान आहे की 2012 मध्ये भारत सरकारकडून घेण्यात आलेल्या राष्ट्रीय वादविवाद स्पर्धेमध्ये यांचा पहिला क्रमांक होता. मी आमच्या प्राचार्य सरांना सुद्धा सांगतो की सर विद्यार्थी दशेमध्ये असताना 2012 मध्ये राष्ट्रीय पुरस्कार राज्यामधून यांना पहिला मिळाला. त्यानंतर 2012चा मराठवाड्याचा युवा वक्ता म्हणजे आज युवा वक्ता मराठवाड्याचा म्हणून त्यांचं नाव फार गाजलेलं आहे. 2013 मध्ये इंद्रधनुष्यसाठी वक्तृत्व स्पर्धा म्हणून ते एक विजेते ठरलेले आहेत. त्याच्यानंतर औरंगाबाद जिल्हा स्वच्छता मित्र पुरस्कार, करंडक पुरस्कार अशा वेगवेगळ्या पुरस्काराने ते सन्मानित आहेत. त्याच पिढीकडे जाऊन बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून झोनल युथ फेस्टिवल राजस्थान, मध्य प्रदेश आणि इतर राज्य या ठिकाणापासून त्यांना सिल्वर मेडल आणि गोल्डन मेडल सुद्धा मिळालेलं आहे. महाराष्ट्रात शिवराय असो, फुले असो, आंबेडकर असो यांच्या विचारांवरती जवळपास 100 वरती त्यांचे भाषण झालेले आहेत.
शाळा महाविद्यालयामध्ये ते विविध विविध विषयांवरती एक प्रकारे प्रमुख वक्ते म्हणून ते जात असतात आणि त्याच्या पलीकडे जाऊन लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड साठी त्यांना काव्यहोत्र कवी संमेलन यामध्ये गोव्यामध्ये विशेष त्यांनी प्रावीण्य पद मिळवलेलं आहे आणि 50,000ची चांदीची ढाल त्यांना प्राप्त झालेली आहे 2020 मध्ये. आता सध्या ते परीक्षक म्हणून बघतात आणि सगळ्यांच्या म्हणजे मराठवाड्याचं जे काही आकाशवाणी केंद्र आहे त्या केंद्रावरती त्यांना आर-जे म्हणून ते सध्या निवेदक म्हणून काम पाहतायत आणि अशा पद्धतीचे वक्ता, अशा पद्धतीचा आपण म्हणूया की उद्घाटक आपल्याला आज लाभलेले आहेत आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं म्हणजे प्रास्ताविक करताना किंवा त्यांचा परिचय करून देताना मला खरंच अभिमान वाटतो आणि गेल्या सलग 6 ते 8 वर्षापासून ते काव्यधारा म्हणजे विद्यार्थी मित्रांना मी सांगू इच्छितो, की जर तुम्ही YouTube ओपन जर केलं आणि त्यामध्ये काव्यधारा जरी टाकलं, तर तुम्हाला दसू जाधव यांचं नाव लागेल सापडेल आणि तिथे सगळं त्यांचं जे काही रेकॉर्ड असेल ते मिळेल. याच्या पलीकडून त्यांना त्यांना सामाजिक जाणीव आहे आणि समाजापासून त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. अ, तर अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आज आपल्याला या संमेलनाला विद्यार्थ्यांच्या संमेलनाला मिळालेलं आहे. तरी असो, सर आपलं या साहित्य संमेलनामध्ये स्वागत आहे. दुसरी गोष्ट की आपल्या समवेत आज दुसरे जे काही प्रमुख उपस्थिती ज्यांची आहे तर ते आपल्या समोर आहेत तळोद्याचे नामवंत शिक्षक. त्यांचं नाव आहे मिलिंद धोत्रे. ॲक्चुअली खानदेश चिमटा जेव्हा आपण देशदूतचं एक स्पेशल पेज वाचतो, खानदेशी चिमटा, तर त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की खानदेशातील चिमटा की जो टोटली अहिराणी भाषेमध्ये आहे. म्हणजे अहिराणी भाषेला प्राचार्य सर सर मी तुम्हाला सांगू इच्छितो की अहिराणी भाषेला खरा न्याय देण्याचं काम जर कोण केलं असेल तर धोत्रे सरांनी केलेलं आहे. म्हणजे तळोदा येथील हे शिक्षक आहेत सर आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून एवढे प्रसारित झालेले आहेत की फार प्रसारित झालेले आहेत. तळोदा तालुक्यातील एक गाव आहे. त्या ठिकाणी त्यांचं म्हणजे शिक्षकी पेशा त्यांचा आहे आणि विडंबन म्हणजे विनोदासह विडंबन अहिराणी भाषेमध्ये पहिलं काम जर कोणाचं असेल तर मिलिंद सरांचं आहे. खानदेशी जे काही बोली भाषा आहे किंवा जे काही प्रचार वगैरे आहेत तर ते चांगलं त्यांचं काम आहे. सध्या ते सोशल मीडिया जे Facebook असेल, WhatsApp असेल, Instagram असेल अशा बऱ्याचशा ठिकाणी त्यांचं फार नाव आहे आणि तरुणाई त्याला फॉलो करते आहे. त्यांच्या बोलण्यातून आपल्याला सर्व काही कळेलच. तरी सुद्धा मी जास्त वेळ न दळवता आपल्या विद्यार्थ्यांना काही त्यांचे साहित्य प्रकाशित म्हणजे त्यांना प्रेझेंट करायचं आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन या कार्यक्रमाचं प्रास्ताविक च्या स्वरूपामध्ये मी अँकरिंग करतो आहे. तर हे 2 जे काही मान्यवर आहेत ते आज आपल्याला लाभलेले आहेत आणि यासाठी थोडं प्रास्ताविक म्हणून मी 2 शब्द बोलू इच्छितो, की जाधव सरांना आणि धोत्रे सरांना मला सांगावसं वाटतं, की आमचं महाविद्यालय एक आगळं-वेगळं महाविद्यालय आहे. धुळे जिल्ह्यातील तालुका साक्री यामध्ये निजामपूर जैताने इथं ते वसलेलं आहे आणि आमचं महाविद्यालय आर्ट्स फॅकल्टीचं आहे. परंतु आमच्या महाविद्यालयाचा ठसा हा संपूर्ण भारतभर पसरलेला आहे. कारण की आगळ्या-वेगळ्या प्रकारचे विविध विषय घेऊन आमचे जे काही प्राचार्य सर आहेत, डॉक्टर ए.पी. खैरनार सर, तर सरांबद्दल बोलायचे झाल्यास, की सर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे जे काही सध्या सिनेट मेंबर आहेत आणि एक इंग्रजीचे गाढे अभ्यासक. एवढंच नव्हे तर माजी बी-ओ-एस इन इंग्लिश म्हणजे त्यांचा फार मोठा त्यांची उंची फार मोठी आहे. त्यांचं कर्तृत्व पण तेवढंच आहे. त्यांच्या बोलण्यामधून तुम्हाला समजेलच. तर सर मला असं वाटतं की आपण जास्त वेळ न दळवता आपण या कार्यक्रमाचे जे काही उद्घाटक आहेत जाधव सर यांना मी आमंत्रित करतो, की जाधव सर आपण उद्घाटनपर काही बोलावं. त्याच्यानंतर आपण विद्यार्थ्यांचं काही साहित्य घेऊया आणि त्याच्यानंतर त्याच्या उद्घाटनानंतर साहेबांचं म्हणजेच खैरनार सरांचं अध्यक्षीय मनोगत घेऊया आणि त्यानंतर आपण सरळ कार्यक्रमाला सुरुवात करूया. मी जाधव सरांना विनंती करतो, की जाधव सर आपण या कार्यक्रमाचं उद्घाटनपर भाष्य करावं. दसू जाधव सर. धन्यवाद सर. खरं तर सर्वप्रथम मी आदरणीय अजबराव इंगळे सरांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कारण
मला म्हणजेच एवढ्या मोठ्या महाविद्यालयाचं नाव आहे, आदर्श महाविद्यालय. खरं तर मला हिंगोलीच्या म्हणजे आदर्श महाविद्यालयाचं नाव घेतलं सरांनी आणि मी हिंगोलीला माझं ग्रॅज्युएशन झालेलं, मला माझं आदर्श महाविद्यालय आठवलं. हे असेच सांस्कृतिक साहित्यिक उपक्रम त्या ठिकाणी होतात आणि आनंद आहे. त्याचप्रमाणे मला या उद्घाटन प्रसंगी बोलवल्याबद्दल आदरणीय प्रिन्सिपल डॉक्टर अशोक खैरनार सरांचेही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो सुरुवातीलाच. कारण आणि खरं तर सरांनी फार मोठी जबाबदारी दिली उद्घाटक म्हणून. म्हणजे विषय हा आहे की म्हणजे सरांनी मला जो माझा काही परिचय करून दिला, तो परिचय म्हणजे कागदोपत्री परिचय आहे. बाकी मी तुम्हाला माझ्या कवितांमधून किंवा थोडासा बोलण्यामधून परिचय देऊ इच्छितो की म्हणजे सरांनी परिचय ह्यासाठी मागवला ते त्यांचं मित्रप्रेम आहे खरं तर. आणि गेल्या 10 वर्षांपासून सरांचा आणि आमचा संपर्क, त्यामुळे सरांनी हे सर्व काही त्यांना माहिती होतं म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. काही गोष्टी यातल्या मलाही माहित नव्हत्या, त्या सरांनी मिळवून घेतलेल्या आहेत. आणि त्यामुळं अतिशय चांगल्या प्रकारे सरांनी या ठिकाणी प्रास्ताविक सादर केलंय. खरं तर हा कवी संमेलनाचा जो कार्यक्रम आहे सरांनी घडवून आणला, त्याबद्दल पुनश्च एकदा सर्व विद्यार्थी मित्रांसाठी खरं तर ही पर्वणी आहे. आपण प्रत्येक वेळी म्हणत असतो की नेमकं आता मी आणखी एक की अध्यक्षांच्या वतीनं या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी गृहीत धरतो आणि घोषित करतो. तर या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे. मला उद्घाटक म्हणून बोलवलं, पुनश्च एकदा आभार. तर सांगायचा मुद्दा आहे की मला सरांनी सांगितलंय की तुम्ही सर कवितेबद्दल तुमचं मत व्यक्त करा. तर कवितेबद्दल मत व्यक्त करण्यासाठी मी एवढा मोठा नाहीये, पण मला जे आकलन झालं युवा कवी म्हणून किंवा आज मी कविता लिहितोय म्हणून मला जे आकलन झालं त्याबद्दल मी थोडंसं माझं मत व्यक्त करणार आहे. कदाचित तुम्ही माझ्या मताशी सहमत असाल असं नाही, तुम्ही विरोधही करू शकता. कारण प्रत्येकच व्यक्ती हा प्रत्येकाच्या मताशी सहमत असेल असं नाही. ही लोकशाही आहे. त्यामुळे लोकशाहीमध्ये आपण लिहित असतो. आजचा काळ आहे. या काळामध्ये लिहित असताना मला प्रामुख्याने एक गोष्ट सांगायची आहे की माझ्या युवा कवी मित्रांसाठी की आपण नेमकं काय केलं पाहिजे. नको भाऊ 3 महिने ते रान 15 सर अनम्यूट करा प्लीज. सर तुमचं अनम्यूट करा सर, अनम्यूट प्लीज. हा येस सर. खरं तर आभासी जगामध्ये आपण आहोत. आभासी जगामध्ये इथे टेक्निकल प्रॉब्लेम काय आहेत ते लक्षात येत नाहीये, त्यामुळे तुम्ही मला सांगत चला. आणि आभासी जगत असताना आपण गेल्या 1.5 ते 2 वर्षाच्या एका संभ्रमावस्थेतून जात आहोत. आणि या संभ्रमावस्थेतून जात असताना युवा कवी मित्र असतील किंवा आणखी कोणी असतील, त्यांना काय लिहावं हा प्रश्न आहे. एकीकडे माणसं मरतायत, एकीकडे माणसांच्या इकडं नायनाट होतोय, माणसं संपतायत आणि आपण वेड्यासारखं लिहित बसावं यातही अर्थ नसतो. म्हणून खरं तर नेमकं लिहावं कधी हाही एक लिहिण्याचा काळ आहे का, या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळणार नाही. युवा कवी म्हणून मला सांगायचं की नेमकं आपण कविता लिहितो म्हणजे नेमकं काय करतो. कविता लिहितोय म्हणजे मला तरी वाटतं की आपण आमचे आदरणीय डॉक्टर दासू वैद्य सर आहेत, माझे मार्गदर्शक आहेत, कवी आहेत, विद्यापीठामध्ये असतात मराठी डिपार्टमेंटला, गीतकार कवी लेखक आहेत. आदरणीय डॉक्टर दासू वैद्य सर म्हणतात, कवी दासू वैद्य सर म्हणतात की आपण नेमकं नवीन काहीच लिहित नाही, आपण प्रत्येक गोष्टींचं हे पुनर्लेखन करत असतो. म्हणजे आपण जे लिहितोय ते कोणत्या ना कोणत्या प्रदेशात, कोणत्या ना कोणत्या गावात, कोणत्या ना कोणत्या भाषेत, कोणत्या ना कोणत्या लिपीत लिहिलं गेलेलं आहे. आपण त्याचं फक्त पुनर्लेखन करत असतो. आणि संत तुकोबाराय, संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज या सगळ्यांनी इतकं चांगलं लिहून ठेवलेलं आहे की आपण आणखी नवीन काय लिहावा हा प्रश्न जरी असला ते आपण त्या गोष्टींचं मात्र पुनर्लेखन. दुःख त्यांनी मांडले, आनंद त्यांनी मांडले, विठ्ठलाची भक्ती त्यांनी मांडले, म्हणजे त्यांनी भागवत ध्वजाची पताका फडकवली त्यांनी मांडले. आजही अभंगांमध्ये ते येतं. आपण पुनर्लेखन करतोय म्हणजे अगदी त्यांचा दाखवलेला रस्ता आपण समोर चालत असतो. हे माझ्या कवी मित्रांना, माझ्या जे काही माझ्या सोभोवतालचे माझ्या आजूबाजूचे कवी मित्र लिहित आहेत त्यांना सांगतोय. आणि आज घडीला सांगायचं झालं तर अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून आपण जातोय. आज फार मोठ्या प्रमाणात स्थलांतर होतोय. मुंबईवरून लोंढेच्या लोंढे येत आहेत गावाकडे. अगदी आपण 1 वर्षांपूर्वी पाहिलं उत्तर प्रदेश, दिल्ली, अनेक ठिकाणावरून परदेशातून सुद्धा लोंढे आपल्या पुन्हा भारतामध्ये परत येत आहेत.
हे स्थलांतर आहे आणि स्थलांतर माणसाच्या आयुष्याला दिशा देत असतं, असं पी विठ्ठल सर म्हणतात. कवी पी विठ्ठल सर फार सुंदर म्हणतात की स्थलांतर ही माणसाच्या आयुष्याला वळण देत असतात. ते वळण आपल्याला मिळालंय का ह्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. आजच्या काळामध्ये आपण काय लिहितोय, म्हणजे फार पूर्वीच मला म्हणजे काय असतं की लिहित असताना मी थोडंसं आरभाट नोंदी सांगेल. मी असं सिक्वेन्सनं काही बोलणार नाही. माझ्या जगण्याच्या आरभाट नोंदी सांगेल मी थोड्याशा. म्हणजे काय काय कसे अनुभव गेले. म्हणजे कोणतंही गीत खैरनार सर तुम्हाला आठवत असेल की म्हणजे कोणतंही गीत जे आहे सुरुवातीला, ते सुरुवातीला कविता असतं. नंतर त्याचं म्युझिक दिल्यानंतर गाणं होतं. ही लिहिण्याची प्रक्रिया कुठून होते किंवा गाणं आणि गीत आणि कविता कधी आवडायला लागते? म्हणजे मी तर मला सांगतो ना की माझ्या आजोबांना कविता, गीत कधी कळली नाहीत मला माहित नाही. पण मी म्हटल्याप्रमाणे कोणत्याही गीताला जेव्हा म्युझिक दिलं जातं तेव्हा ते गाणं होतं, म्हणजे गीत होतं. त्यापूर्वी ती एखादी कविताच असू शकते. नंतर त्याला मीटरमध्ये बसवलं जातं. कवितेचे जे जाणकार आहेत त्यांना लक्षात येईल ते मीटरमध्ये बसवलं जातं. तेव्हा ते मीटरमध्ये मग त्याचा वृत्त, अलंकार सगळं घेऊन मग त्याला गीत लेखनाकडे प्रक्रिया होते. पण माझ्या आजोबांना कधी गरजच पडली नाही. ओ मेरी जोहरा जबी तुझे मालूम नहीं तू अभी तक तो है हसी और मैं, जेव्हा हे गाणं जेव्हा मन्ना डेंच्या स्वरामध्ये रेडिओवरती लागायचं ना, तेव्हा माझे आजोबा आपसूक असं आजीकडे पाहत बसायचे. म्हणजे त्यांनी कविता, गीतलेखन माहित नाही, पण त्यांना जेव्हा आपलं वाटतं ना, ती मात्र कविता असते. आणि मला वाटतं जगातल्या सगळी गीतं, सगळ्या कविता जेव्हा जोपर्यंत आपल्या वाटत नाहीत, ती कविता हृदयापर्यंत पोहोचत नाही, असं मला वाटतं. सांगायचा मुद्दा आहे की आज आम्ही काय लिहितोय, म्हणजे आमचे जे सिनियर कवी आहेत, कदाचित आमच्यावरती टीका होते सर, मला तर मान्य आहे, टीका नेहमीच झाली पाहिजे. मी मुंबईमध्ये एका कार्यक्रमाला गेलो होतो. गोष्ट कोऱ्या कागदांची नावाचं मोठं कवी संमेलन होतं. त्या ठिकाणी एबीपी माझाच्या अँकर यामिनी दळवी आता त्या लोकमत 18 ला आहेत. यामिनी दळवी होत्या, कवयित्री यामिनी दळवी होत्या. त्यांनी मला मुलाखतीत प्रश्न विचारला, धसू, म्हणजे मला धसू म्हणतात, धम्मपाल धसू, आजकाल आपल्याला तू जेव्हा लिहितोयस तेव्हा नवोदित कवी हा आपल्यावरती शिक्का पडतोय, हा आपल्यावरती शिक्का मारला जातो, याबद्दल तुझं काय मत आहे? त्यावेळेस मी तिला एकच सांगितलं की जोपर्यंत माणूस भूमिका घेऊन लिहित नाही तोपर्यंत आपल्यावरती टीका होत राहणार. कदाचित भूमिका प्रेम कवितेची भूमिका असू शकते, निसर्ग कविता लिहिल्यात ती निसर्ग कवितेची भूमिका असू शकते, काही कविता आईवर लिहिल्या जातात, आईवरच्या कवितेची भूमिका असू शकते, काही सामाजिक कविता असतात. प्रत्येक भूमिका वेगवेगळ्या असतात ना. पण नाही, समीक्षकांनी आणि कवींनी आम्हाला असं सांगितलंय की नाही, मी त्यावरती उत्तर देतानाही सांगितलं की नाही, अशी अशी भूमिका घेतली. भूमिका म्हणजे नेमकं काय? भूमिका कुठं मिळते? म्हणजे भूमिका चावलाबद्दल आम्ही बोलायचं का? नाही, तर आपण प्रेम कविता असेल, निसर्ग कविता असेल, ह्या सगळ्या भूमिकाच असतात ना हो. आपण लिहित राहिलं पाहिजे. आदरणीय मिलिंद धोत्रे सर आहेत, त्यांना माहिती आहे की त्यांनी जे चिमटा काढतात, अगदी म्हणजे त्या एक्सप्रेस, त्यांच्या एक्सप्रेसमध्ये, चिमट्यांच्या एक्सप्रेसमध्ये सुद्धा ती त्यांची भूमिका आहेच ना. कोण म्हणतं की काय म्हणतात, व्यंगचित्रकार असतील किंवा वात्रटिकाकार असतील भूमिका घेत नाही? भूमिका घेतात म्हणूनच ते प्रश्न विचारतात. ते मला वाटतं वात्रटिकाकार खऱ्या अर्थानं या व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचं काम करतात. आणि जगात सगळ्यांच्या पाठीमागं मी तर म्हणेन जगामध्ये जेवढ्या क्रांती झाल्या, फ्रेंच राज्यक्रांती झाली असेल, हैदराबाद मुक्ती संग्रामाची क्रांती झाली असेल, भारतात स्वातंत्र्य लढ्याची क्रांती झालेली असेल, रशियन राज्यक्रांती झाली, ह्या सगळ्या क्रांत्यांच्या पाठीमागं कोणत्या ना कोणत्या साहित्यिकाचा, कोणत्या ना कोणत्या लेखकाचा, कोणत्या ना कोणत्या कवीचा हातभार आहे. त्यांची लेखणी त्या ठिकाणी झिजलेली आहे, हे आपण मान्यच केलं पाहिजे. आजकाल नंतर मग मी तिला सांगितलं की बाबा, नवोदित कवी आपल्यावरती शिक्का होतोय, मान्य आहे. आज आपल्यावरती नवोदित कवी शिक्का जोपर्यंत आयुष्याच्या, मी म्हणतो माझ्या आयुष्याच्या 60 पर्यंत जर जगलो वाचलो तर आयुष्याच्या 60 पर्यंत माझ्यावरती नवोदित कवी हा शिक्का बसायला हवा. कारण एखाद्या समीक्षकानं, एखाद्या साहित्यिकाने मला जेव्हा ज्यावेळी नवोदित म्हणेल ना, त्यावेळी मला वाटेल की यार खरंच आपली ही कविता नवोदित वाटते का? नाही, आपण यात आणखी लेखनामध्ये माझ्या बदल करायला, ते डीपनेस येतो, मला असं वाटतं. आणि आपल्यावरती नवोदितचा शिक्का होतो. मी गमतीनं तिला म्हटलं होतं मुलाखतीत उत्तर देताना की आजकालच्या नव्वदितल्यांनी काहीच केलं नाही म्हणून कदाचित आपल्या नवोदितांच्या हाती लेखणी आली असावी, असंही मला वाटतं. अर्थात काही नव्वदितल्यांनी खूप चांगलं काम केलंय, त्याबद्दल माफीच. पण काही नवोदितल्यांनी असं काही लिखाण केलंय की ते आपल्याला वाचता येत नाही, काय लिहिलंय ते समजत नाही. म्हणून आमच्यावरती शिक्का मारला, आम्हाला फरक पडत नाही, आम्ही लिहित राहणार. तुम्ही वाचत राहा, समीक्षकांनी त्यांचं ठरवत राहायचं. मुळामध्ये अलीकडच्या काळात फार गमतीशीर लिहिलं जाते. म्हणजे सुरुवातीला कसं अगदी चांगलं लिहिलं जायचं सर. म्हणजे आज काय आहे की आभासी जगामध्ये जगतोय आपण, आभासी जग आहे, मोबाईलमध्येच आहे. आज आपण एकमेकांशी बोलू शकत नाही, भेटू शकत नाही, सगळ्या गोष्टी होत आहेत.
आणि सुरुवातीला कसं सर लिहिण्याची एक प्रक्रिया होत असे. लिहिणं फार डीप मध्ये असायचं. लिहिणं म्हणजे एखाद्यानं जर आपल्याला पत्र पाठवलं तर ते पत्र वाचताना असं वाटायचं की तो समोर माणूस आपल्या संभाषण करतोय, बोलतोय, आपल्या ओठांनी आपण वाचायचो. आज एक मेसेज पोहोचला की शुभेच्छा पोहोचून जातात. एक मेसेज टाईप केला, हॅपी बर्थडे वगैरे, पण सुरुवातीला वाढदिवसाचे असतील. म्हणजे मी माझा जन्म 90 सर, आपण म्हणजे तुम्ही माझ्यापेक्षा सिनियर, किंवा मी अर्ध पत्र वाचलंय, मी पूर्ण पत्र वाचलंय. म्हणजे अर्ध पत्र काय यायचं हे तुम्हाला माहितीये, म्हणजे कुणी माणूस गेला तर अर्ध पत्र यायचं. ती लिखाणाची एक प्रक्रिया होती. पूर्ण पत्र सण वैवे आणि आनंदानं त्याच्या पाठीमागे एखादी शेरोशायरी यायची, जा जा पत्रा फुलांसह वगैरे वगैरे. खूप छान वाटायचं. आणि अगदी कसं खैरनार सर, तुमच्या काळामध्ये कसं अगदी अभिनेता झाडाच्या फांदीला धरायचा आणि लिखे जो खत तुम्हे नजारे मिल गए जो तेरी याद आई, तो म्हणजे असं कसं म्हणजे अगदी वर्णन करत करत तो गाणं लिहायचा, गाणं म्हणायचा, गाणं ऐकायचा. आज तसं नाही होत. माझे युवा मात्र लिहित नाहीयेत बरोबर, असं कधी कधी म्हटलं जातं. कदाचित आमच्यावरती तो आरोप होतोय. म्हणून उदयदादा प्रताप सिंग फार सुंदर म्हणतात की हर फैसले होते नहीं सिक्के उछाल के, ये दिल का मामला है जरा देखभाल के. हर फैसले होते नहीं सिक्के उछाल के, ये दिल का मामला है जरा देखभाल के. इन मोबाइल के दौर को आशिकों को क्या पता, अरे खत में लिख देते थे कलेजा निकाल के. ते काळीच ठेवलं जायचं त्या पत्रामध्ये वाचून. ही एक प्रक्रिया होती लिखाणाची, पत्र लिहिण्याची सुद्धा प्रक्रिया होती. पण आज ती राहिली की नाही मला माहित नाही. म्हणून कवी लिहित असताना कवी काय करतो, पुनर्लेखन करतो, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे. आणि म्हणून दासू वैद्य सर त्याच्या समोर म्हणतात की प्रत्येक मुलगा हा कवी नसेल कदाचित. बघा काय म्हणतात ते की माझ्या समकालीन मित्रांना मी सांगू इच्छितो की प्रत्येक मुलगा हा कवी नसेल कदाचित, पण प्रत्येक मुलाची आई ही त्याच्यासाठी मात्र कविता असते. म्हणून कवितेला आपण आईसारखं जपायचंय. कविता ही आपलं मूल आहे, कविता ही आपली आहे, कविता आपलं बाळ आहे. ते कविता निर्मितीच्या प्रक्रियेच्या पाठीमागं डोक्यामध्ये हजारो विचारांचे काहूर चालतात. प्रेम कविता लिहिताना सुद्धा मला काय लिहायचंय, मला काय व्यक्त व्हायचंय ते सुचत नाही सहजासहजी. आणि सहजासहजी लिहिल्या गेली ती कविता कसली, सहजासहजी जर लिहिल्या गेलं असतं तर ते साहित्य कसलं. त्याच्यासाठी आपल्याला आजूबाजूच्या वातावरणाची एक दखल घ्यावी लागणार आहे. नाहीतर भविष्यात आपली दखल प्रकारे अनेकांनी त्यामुळे आहे. म्हणजे मगाशी मी फार मला आनंद झाला. म्हणजे अगदी एक कदाचित मस्तपैकी तो, तर त्याच्याकडून चुकून कदाचित कॅमेरा ऑन राहिला आणि तो असं त्याची पाठीमागं उशी घेऊन झोपून वगैरे मिशांना ताव देऊन, त्याचं मी गणेश नाव आहे, त्याचं गणेश माळी नाव आहे, मस्त मिशांना ताव देत होता, आरशामध्ये असं पाहत होता वगैरे. हे कसं सर भारी आहे ना. म्हणजे हे सगळं सभागृहात आनंद घेता येणार नाही तुम्हाला. हे किस्से असतात. आणि म्हणजे ही सगळी प्रक्रिया मी त्याचा स्क्रीनशॉट घेतलाय, तुम्हाला कदाचित अजयराव सर पाठवतो. म्हणजे पण हे जगणं असतं. तो त्याचा मात्र हे एक मान्य केलं पाहिजे, इतर विद्यार्थ्यांपेक्षा तो मात्र हजर आहे याची आपण दखल घेतली पाहिजे. ही एक आनंदाचे क्षण असतात. काही ते छोटे छोट्या गोष्टी आनंदाचे क्षण देऊन जातात. आणि म्हणून आपण आता मी थोडस 5 मिनिटं घेऊ शकतो ना तुमचे? येस सर, येस सर. म्हणजे आदरणीय डॉक्टर खैरनार सरांनी सांगावं की जरा बोर झालं तर मला सांगा, थांबायला सांगा. अगदी सर, वी आर एन्जॉयिंग. येस सर. हा बघा, तर काय असतं, ही प्रक्रिया असते. आणि आपण माझ्या समकालीनांना सांगतोय, माझ्या मोठ्यांना मी आज माझं हे स्पीच यासाठी देतोय, माझ्या मोठ्यांनी माझा चुका काढाव्यात. आणि माझ्या समकालीनांना मी स्पीच यासाठी देतोय, थोडा कदाचित मला त्यांच्यापेक्षा अनुभव आहे म्हणून मी त्यांच्यासाठी स्पीच देतोय. माझं हे स्पीच एवढंच आहे. आणि जे चांगलं आहे ते अगदी अजयराव इंगळे सरांचं आहे, आणि जे वाईट बोलेल ते माझं आहे. हे एक लक्षात घ्या. त्यामुळं ही एक प्रक्रिया असते. आणि कवितेला नेमकं काय, कवितेला आयुष्य देणारी माणसं आहेत. म्हणजे बघा, इंदिरा संत आहेत. इंदिरा संत मोठ्या कवयित्री होऊन गेल्या. इंदिरा संतांना सर एक दिवस प्रश्न विचारला मुलाखतकारांनी की इंदिराताई, तुम्हाला कवितेनं मानसन्मान दिले, कवितेनं पुरस्कार दिले, कवितेनं तुम्हाला नवी ओळख दिली, कवितेनं तुम्हाला अगदी सगळं जगण्याचं तत्वज्ञान दिलं, तुम्ही कवितेला काय दिलं? मुलाखतकारांनी प्रश्न विचारला की इंदिराताई, तुम्हाला कवितेनं मानसन्मान दिले, कवितेनं तुम्हाला पुरस्कार दिले, कवितेनं तुम्हाला सगळं काही दिलं, कवितेला तुम्ही काय दिलं? असा प्रश्न मुलाखतकारांनी विचारल्याबरोबर इंदिरा संत फार सुंदर म्हणतात, मान्य आहे मला, कवितेनं मला मानसन्मान दिले, कवितेनं मला पुरस्कार दिले, कवितेनं मला नवी ओळख दिली. तुम्ही म्हणताय कवितेला तुम्ही काय दिलं?
तर कवितेला मी माझं आयुष्य दिलं. इंदिरा संतांनी म्हटल्या होत्या. कवितेला आयुष्य देणाऱ्या व्यक्ती, कवितेला आयुष्य देणारे महनीय व्यक्ती, कवी, साहित्यकार या जगामध्ये आहेत. म्हणून आपण नेमकं काय करायचंय, अवतीभोवतीचं फक्त वाचायचंय आणि अवतीभोवतीचं वाचून आपण आपली भूमिका एक ठरवायची. एक भूमिका का ठरवायची? एका कवीला म्हणजे आयुष्यात एखादं सामाजिक कविता लिहिल्यानंतर असं आहे का की प्रेम कविता लिहू नये? आमच्या काही भागातले कवी मित्र म्हणतात की नाही, आता आपण सामाजिक कविता लिहायला लागलोय, प्रेम कविता लिहायच्या नाही. म्हणजे काय? म्हणजे माणसाला प्रेम होत नाही? प्रेम झालं पाहिजे ना माणसाला. प्रेम माणसानं तर प्रेमात रोज पडलं पाहिजे, निसर्गाच्या पडलं पाहिजे, अगदी अवतीभोवतीच्या वातावरणाच्या प्रेमात पडलं पाहिजे, पडणाऱ्या पावसाच्या प्रेमात पडलं पाहिजे, उगवलेल्या पिकाच्या प्रेमात पडलं पाहिजे. नव्हे नव्हे आपण रोज कोणत्या ना कोणत्या गोष्टीतून प्रेमात पडलं पाहिजे. म्हणजे कविता लिहायचीच नाही का? प्रेम कविता ही एक भूमिका असू शकते. मला तर प्रेम कविता लिहायला प्रचंड आवडतात. अवतीभोवतीचं वातावरण आहे, मुलांचं आणि मुलींचं प्रेम पाहून कविता लिहिलीच पाहिजे, कारण तो त्यांच्या जगण्याचा मूलभूत अधिकार आहे. मूलभूत अधिकारांवरती लिहिणं सुद्धा आपला एक अधिकारच आहे ना. आणि म्हणून हे बघा की आपण प्रत्येक वेळी अगदी वेगळ्या पद्धतीनं लिहितोय, प्रत्येक वेळी वेगळ्या पद्धतीनं प्रत्येक जण व्यक्त होतोय. मी वेगळ्या पद्धतीनं होतो, कदाचित दुसऱ्या वेगळ्या पद्धतीनं व्यक्त होत असेल. म्हणजे नारायणदादा पुरी म्हणतातच ना की कविता म्हणजे अस्तित्वाचे गाणे, स्वतःच आपली राख उधळीत जाणे. स्वतः आपली राख उधळीत जाणं म्हणजे कविता आहे. मी अक्षर अक्षर पेरीत जातो रक्त आणि धुडकावून देतो दुनियेचे साऱ्या तख्त. कविता म्हणजे तुमच्या आमच्या जगण्याचे देणे, स्वतःच आपली राख उधळीत जाणे. स्वतःच राख उधळणं म्हणजे कविता आहे. मग ती प्रेमाची असो, दुःखाची असो. आणि म्हणून राहत इंदोरी सारखे शायर फार सुंदर म्हणतात, जे दिवंगत राहत इंदोरी साहेब म्हणतात की आपण काहीही असो, आयुष्यात जगलं पाहिजे. ते फार सुंदर म्हणतात की फैसला जो कुछ भी हो मंजूर होना चाहिए, जंग हो या इश्क हो भरपूर होना चाहिए. हे भरपूर असणं म्हणजे कविता असते मला वाटतं. नाहीतर काय की म्हणजे एखाद्याला सर कविता ऐकताना आता आपण इथं समजा समोरासमोर नाहीये म्हणून कदाचित दाद देताना थोड्याशा मर्यादा येतात. पण तुम्हाला खरंच सांगतो की सभागृहामध्ये खूप चांगल्या चांगल्या कविता ऐकायला मिळतात. लोक टाळ्या आणि शिट्ट्यांचा गजर करतात, का टाळ्या वाजवतात. पण काही मठ्ठ असे असतात सर, असं बसतात आणि शेजारच्यानं टाळी वाजवल्याच्या नंतर अरे तुम्ही दाद द्या ना. दिलखुलास दाद सुद्धा सर कवितेला मिळत नाही. दिलखुलास दाद जर पाहायची असेल ना तर सभागृहात पाहायची असते, पण काही मठ्ठ दाद देत नाहीत. मला तरी वाटतं म्हणजे कोणत्या प्रकारचा त्यांचा फोबिया असतो माहित नाहीये, पण दाद देणं ही सुद्धा एक कला आहे. आणि म्हणून दाद तेव्हाच मिळते. नाही तर मग होतं काय की आपलं आयुष्य तर आपण जगतोच ना सर. येणार आपण मस्तपैकी कोणीतरी सेलिब्रिटी येणार, सेल्फी काढणार, त्यांच्यावर सोबत फोटो काढला वगैरे. पण नाहीये. कवी लोकांचं असेल, साहित्यिक लोकांचं असेल, एवढं जगणं सोपं नाहीये. कुमार विश्वास म्हणतात ना की तुम्हें जीने में आसानी बहुत है, तुम्हारे खून में पानी बहुत है, जहर सूली ने गाली गोलियों ने हमारी जान पहचानी बहुत है, अगर इरादा कर लिया खुदकुशी का तो खुद की आंखों का पानी बहुत है. कवींसाठी स्वतःच्या डोळ्यातलं पाणीच महत्वाचं असतं. क्या बात आहे सर, क्या बात आहे, क्या बात आहे. थँक्यू सर. अगदी हे लिहिताना नेमकं काय केलं पाहिजे? खूप चांगले चांगले शायर, खूप चांगले चांगले ना. माझ्या प्रचंड आवडीचे कवी नारायण सुर्वे. म्हणजे नारायण सुर्वे 60च्या दशकामध्ये एकटा चालूनही युगाची ही साथ आहे, सावध असा तुफानाची हीच सुरुवात आहे, कामगार आहे मी तळपती तलवार आहे, सारस्वतांनो थोडा गुन्हा मी करणार आहे. 60च्या दशकातली ही क्रांती आहे. सारस्वतांनो थोडा गुन्हा करणार आहे हे हा कवी म्हणतोय. स्वतःच्या बायकोला सूट देणारा हा कवी आहे. स्वतःच्या बायकोबद्दलची फार सुंदरची त्यांची कविता. ह्या भूमिका आपण लक्षात घेतल्या पाहिजे. म्हणजे मी नारायण सुर्वेंचं नाव यासाठी मुद्दामून घेतोय की माझ्या भोवतालच्या माझ्या समकालीन कवींनी नारायण सुर्वे किमान वाचले पाहिजेत. नारायण सुर्वे सर आजपासून 60च्या दशकामध्ये स्वतःच्या बायकोला काय म्हणतायत की जेव्हा मी या अस्तित्वाच्या पोकळीत नसेल तेव्हा खुशाल खुशाल नव मळवट भर, नवा चुडा भर. कदाचित ही कवितेची मोडतोड होईल माझ्याकडून, पण त्यातला आशय सांगतोय मी. नव मळवट भर, नवा चुडा भर, नवी साडी नेस आणि हे करताना हवं तर मला स्मरून कर, नाहीतर विस्मरून कर, मी ज्या जगात नसेल तेव्हा. ही सूट देणारा कवीच असू शकतो ना. ही सूट देणारा कवीच असतो. त्याच्यामुळं आपण नेमकं काय करतोय, आपण नेमकं कशा प्रकारे भूमिका घेतो, ह्या भूमिका जगता येतात का? त्या भूमिकांच्या पाठीमागे लागण्यापेक्षा आपण जे आहे ते स्पष्टपणे लिहित राहणं म्हणजे कविता. एका ओळीची सुद्धा कविता असू शकते, दीर्घ कविता सुद्धा असू शकते, 10 पानांची 20 पानांची सुद्धा कविता असू शकते. म्हणजे मला संदर्भ यासाठी द्यायचा आहे की एकाच ओळीची एक कविता आहे. अलकाराजे भोसले आहेत औरंगाबादच्या, त्यांची एकाच ओळीची कविता आहे. बघा त्या कवितेतला आशय काय. एक डहाळी सोलसोल सोलली
कधी नाही बोलली. एकाच ओळीची कविता. एक डहाळी सोलसोल सोलली कधी नाही बोलली. म्हणजे स्त्रीच्या अंगाने ही कविता आहे की जी स्त्री घरामध्ये संसार करते, तिच्यावर अन्याय होतो, अत्याचार होतो किंवा समाजात वावरणारी स्त्री एक डहाळी सोलसोल सोलली कधी नाही बोलली. म्हणजे तिनं अन्यायाच्या विरोधात बोललीच नाही. ह्या त्याच्या पाठीमागचा आशय आहे. आणि मला तरी वाटतं की अलीकडच्या काळामध्ये काही कवी मित्र सर काय करतात की प्रतिभा चोरतात. ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. काही मित्र डायरेक्ट सर कविता उचलतात म्हणजे फेसबुकवरची कॉपी करतात, स्वतःच्या वॉलवरती पेस्ट करतात आणि मूळ कवीचं नाव गायब करतात आणि स्वतःचं नाव लावतात कवी XYZ. म्हणजे धम्मपाल जाधवची, धसू जाधवची कविता आहे किंवा डॉक्टर अशोक खैरनार सरांची कविता आहे, कुणाला तरी आवडते सर, ती कविता घेता, कॉपी करता, स्वतःच्या वॉलवरती पेस्ट करता किंवा व्हॉट्सअपच्या एखाद्या ग्रुपवरती त्याच्या खाली त्यांचं नाव आणि जर काही वाटलं तर मोबाईल नंबर सुद्धा देतात. मला काय म्हणायचंय की दादांनो, दीदींनो, आजकालच्या काळात जे कोणी म्हणजे या इथलं सांगत नाही, दुसऱ्या मुलांबद्दल सांगतोय, तुम्ही कविता चोरू शकाल हो, पण त्या कवितेत लिहिलेलं कवीचं दुःख मात्र चोरू शकत नाही. ते जर दुःख चोरता येत असेल ना तर तुम्ही कविता चोरा, पण तुम्हाला दुःख चोरायची सुद्धा त्यावेळेस हिंमत असली पाहिजे. त्या कवीचं दुःख कमी झालं पाहिजे. ते दुःख चोरायची ज्यात हिंमत आहे ना त्यानेच कविता चोरावी असं मला वाटतं. बाकी काय, कविता तुम्ही आणि आम्ही जगतच असतो आणि असं म्हणतात की आपल्याला सामाजिक कविता वगैरे कुठून येत असतात तर भूक लागल्यावरतीच आपल्याला काहीतरी एक आतलं सुचत असतं आणि ती भूक माणसाला सुचू देते किंवा सुचू देत नाही. डोक्यामध्ये हजारो विचार येतात, मुंग्या येतात आणि त्याच वेळेस आपल्याला अगदी मला तरी वाटतं की कविता सुचत असते. आणि त्यानंतर मला एक मुद्दामून सांगायचंय की आपण आपल्या आजूबाजूच नाही तर परदेशातले कवी काय लिहितात याबद्दल रिल्के नावाचा कवी वाचलाच पाहिजे. मी तर म्हणेन तुमच्या आणि आमच्या जगण्याचं तत्वज्ञान रिल्के नावाचा कवी सांगतो. नामदेव ढसाळ आहेत आपल्या जगण्याचे सांगतात. अगदी मग कुसुमाग्रज आहेत, मग तुमचे सगळे वसंत बापट आहेत किंवा तुमचे अगदी तुम्ही सगळे कवी वाचले पाहिजे. किंवा अलीकडच्या काळामध्ये तुम्ही कवी विरा राठोड चाळीसगावला प्राध्यापक आहे, युवा साहित्य अकादमी पुरस्कार आहे त्यांचा. सेन साई बेस त्यांचा कविता संग्रह वाचला पाहिजे. अनुराधा पाटीलांच्या कविता वाचल्या पाहिजे. माझ्या युवक मित्रांना सांगतो. एवढंच नाही तर आदरणीय आमचे कवी मित्र कवी सुशील कुमार शिंदे यांचा शहर आत्महत्या, तुम्हाला जर फॉलो करायचं असेल मित्रांनो तो आवर्जून फॉलो करा. कवी सुनील उबाळे नावाचा माणूस आहे सर. कवी सुनील उबाळे नावाचा माणूस आहे औरंगाबादमध्ये. तो लोकांच्या घरांना रंग देतो, आणि त्याला कवी म्हटलं तर तो म्हणतो मी कवी तर हा माझा व्यवसाय आहे की नाही माहित नाही, पण तो म्हणतो मी पेंटर आहे. आणि सर तो माणूस असा आहे की लोकांनी कवितेला पुस्तक दिलं, लोकांनी कवितेला पुरस्कार दिले, लोकांनी कवितेला काय काय नाही दिलं, पण तो माणूस असा आहे की त्यानं कवितेला स्वतःच आपलं आयुष्य तर दिले, पण स्वतःचं घर सुद्धा दिले. त्याच्या घरावरती प्रत्येक भिंतीवर कविता लिहिलेली आहे. त्यानं घर कवितेला दिलंय आणि कोणताही कवी त्याच्या घरी गेल्यानंतर त्या कविता वाचतो, तो कविता ऐकून घेतो आणि आपल्याला म्हणायला लावतो. म्हणजे असे माणसं आहेत. सुनील उबाळे नावाचा फार कवी मित्र आमचा आहे. आणि कोणताही मला अलीकडच्या काळामध्ये हे एक प्रमाण वाढलंय सर, म्हणजे ते गीतलेखन होऊ शकतं कदाचित. म्हणजे काय की एखादा मूव्ही मध्ये जर आपल्याला सांगितलं ही स्टोरी आहे, यावरती तुम्हाला लिहायचंय, ते गीतलेखन आपण करूयात. पण काही मित्र असतात सर, म्हणजे म्हणतात की दादा माझं ब्रेकअप झालंय आणि मला या अशा अंगानं मला कविता लिहून दे. माझं एकच म्हणणं आहे की अशी कविता लिहिणं होत नाही. ती कवितेसोबत प्रतारणा होईल कदाचित. स्वतःच्या भावना तुम्ही स्वतःच लिहा. तुमचं दुःख आहे ना, ब्रेकअप झालंय तर तुमचं दुःख आहे, ते तुम्ही लिहा ना. किंवा तुम्हाला समाजामध्ये काही वाईट अनुभव आले, ते तुमचं दुःख आहे, तुम्ही लिहा ना. कारण कविता असं विषय देऊन कधीच कविता लिहिता येत नाही. म्हणून रामप्रसाद नावाचा आमचा कवी मित्र फार सुंदर म्हणतो सर की तू लिहून आणायला सांगशील एखादा विषय देऊन कविता, तू लिहून आणायला सांगशील एखादा विषय देऊन कविता, किंवा आपला माणूस म्हणून करशील तोंड भरून स्तुती, पण प्रश्न कवितेच्या इब्रतीचा आहे दोस्ता. उद्या मला जर कुणी कवी म्हणून हाक मारली तर कवितेनं एकांतात अश्रू नको ढाळायला, कवितेनं एकांतात अश्रू नको ढाळायला. कारण कवितेनं ढाळले तर आपलं काही खरं नाहीये. थँक्यू सर. मी या ठिकाणी आता बोलण्यासारखं भरपूर आहे, पण बऱ्याच जणांना त्यांच्या कविता ऐकवायच्या आहेत, मला पण ऐकायच्या आहेत. त्यामुळे मी जास्त काही हे बोलत नाही आणि फक्त एवढंच म्हणेन की आपण कविता लिहितो. मी फार मोठा कवी नाहीये,
पण मी लिहित असताना काही लिहिलेल्या आहेत कविता, म्हणजे मी 4-4, 5-5 ओळींच्याही कविता लिहितो आणि दीर्घ कविताही लिहितो. सर ऐकव जरा हा सर, कविता आम्हाला तुझ्या. अगदी अगदी सर. एक 2 ते 3 कविता मी ऐकवेल, एखादी 2 कविता ऐकवेल, जास्त नाही. आणि विषय हा आहे की सर, मी कविता म्हणजे माझी वही जी आहे ती लॉकडाऊन मुळे पॅक मध्ये गावाकडे थोडं सामान घेऊन गेलो होतो, ती नाहीये. आणि मोबाईल मध्ये आहे, पण मोबाईल मध्ये मग त्याला कनेक्शन लॉस होईल म्हणून मी एक, सर मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे मी कविता ऐकवतो एक, की पत्र लिहिण्याची कविता ऐकवतो सर. बघा, आवडली तर नक्कीच दाद द्या. पत्र लिहिण्यावरची एक कविता आहे की बात उन दिनों की है मोहब्बत खतों से हुआ करती थी, बात उन दिनों की है मोहब्बत खतों से हुआ करती थी, नो वो हमें देखते ना हम उन्हें देखते, अल्फाजों की किस्मत अच्छी थी, बात उन दिनों की है मोहब्बत खतों से हुआ करती थी, वो अल्फाज होंठों से टकराते, वो अल्फाज शुक्रिया, वो अल्फाज होंठों से टकराते, कुछ गलत भी लिखा तो अनदेखा करती थी, बात उन दिनों की है मोहब्बत खतों से हुआ करती थी, रो देते हमारे आंसू जब उसकी याद आती थी, पहचान लेते हमारे आंसू तब हमसे ज्यादा रोती थी, बात उन दिनों की है मोहब्बत खतों से हुआ करती थी। और पढ़कर खत उनका जब उम्मीद जाग जाती थी, पढ़कर खत उनका जब उम्मीद जाग जाती थी, वो भी खत का जवाब देकर अपनी खुशी बयां करती थी, लिखना चाहूं मैं कुछ भी सिर्फ वो सूरत याद आती थी, बात उन दिनों की है मोहब्बत खतों से हुआ करती थी, न वो हमें देखते ना हम उन्हें, अल्फाजों की किस्मत अच्छी थी, बात उन दिनों की है मोहब्बत खतों से हुआ करती थी. क्या बात आहे सर, क्या बात. थँक्यू सर. आणि एक कविता आहे, आता ती सामाजिक कविता आहे पण ती मला मिळत नाहीये आणि या वहीमध्ये नाहीये. पण एक सांगायचं तात्पर्य हेच की एक मी हिंदी कविताही लिहितो आणि मराठी कविताही लिहितो. तर सर तुमची बाप नावाची कविता, ते बापावरती केलेली बघा, वडिलांवरती केलेली आहे कविता. बाप नावावरची रुमाल रुमाल नावाची, कमाल आहे. येस, कमाल, धमाल आहे. त्यातले एक 2 ते 3 कडवे ऐकवतो सर तुम्हाला. चालेल सर. दीर्घ आहे. सगळेजण शेतकरी आहोत आपण, आणि शेतकऱ्यांची अवस्था काय आहे हे आपल्याला माहिती आहे. शेतकऱ्यांवरती भरपूर लिहून येतं आणि शेतकरी अगदी म्हणजे हातभट्टीचा व्यवसाय झालाय शेतीचा. त्यामुळं शेतीवरती शेतकऱ्यांवरती बोलत असताना आपल्या इकडचे सूर्यकांत डोळसे नावाचे कवी फार सुंदर, वात्रटिकाकार फार सुंदर म्हणतात की, राजे विचारू नका तुमच्या शेतकऱ्यांची अवस्था कशी आहे, विषाला पैसा नसला तर झाडाला फाशी आहे, व्याजाने व्याज वाढत जाते तरी म्हणतो हप्त्याने का चुकवतो, चला ना राजे तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो, चला ना राजे तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. ही महाराष्ट्राची अवस्था आहे, शेतकऱ्यांची अवस्था आहे. कवितेचे 2 ते 3 कडवे तुमच्या समोर या ठिकाणी सादर करतो मी. फरमाईश आहे अजबराव सरांची, आदरणीय इंगळे सरांची. बघा, कविता आहे की, कमाल आहे वर्षानुवर्ष माझ्या बाच्या गळ्यात जुनाच फाटका रुमाल आहे, कमाल आहे वर्षानुवर्ष माझ्या बाच्या गळ्यात जुनाच फाटका रुमाल आहे, बा वाट बघतो श्रावणाची मेघातून बरसणाऱ्या जमिनीला भेटणाऱ्या पाऊस रूपी प्रियकराची, बा वाट बघतो श्रावणाची मेघातून बरसणाऱ्या जमिनीला भेटणाऱ्या पाऊस रूपी प्रियकराची, पण त्या पावसालाही माझ्या बासोबत लपंडाव खेळण्याची वाटते ती धम्माल आहे, कमाल आहे वर्षानुवर्ष माझ्या बाच्या गळ्यात जुनाच फाटका रुमाल आहे. बाला म्हटलं सोडून दे ही गुलामीची शेती, तुझ्यासाठीच तर झाली ना हरित क्रांती, बाला म्हटलं सोडून दे ही गुलामीची शेती, तुझ्यासाठीच तर झाली ना हरित क्रांती, पण बानं माझं नाही ऐकलं, कारण माझ्या बाच्या मनात त्याच्या लेकरा बाळांचा आशावादी खयाल आहे, कमाल आहे वर्षानुवर्ष माझ्या बाच्या गळ्यात जुनाच फाटका रुमाल आहे. बा शेतात राबराब राबतो, बा शेतात राबराब राबतो तरी आडत्याच्या दुकानापर्यंत जायस तर बाच्याच पाठीवर धान्याचं ओझं. म्हणजे बा सगळं काही पिकवतो, पण आडत्याच्या दुकानापर्यंत जायस तर बाच्याच पाठीवर धान्याचं ओझं, तरी त्याही धान्यासाठी आडत्याच्या दुकानातला बेजार तो हम्माल आहे, कम्माल आहे
वर्षानुवर्ष माझ्या बाच्या गळ्यात जुनाच फाटका रुमाल आहे. आणि शेवट आहे की बा सारं जग तुपाशी खाते तू मात्र उपाशी. बा सारं जग तुपाशी खाते तू मात्र उपाशी, तरी सुद्धा सकाळच्याला उठून चल की र सर्जा, चल की र राजा, याच हाकेला आणि याच तुझ्या वागण्याला माझा कोटी कोटी सल्लाम आहे. कमाल आहे, वर्षानुवर्ष माझ्या बाच्या गळ्यात जुनाच फाटका रुमाल आहे, जुनाच फाटका रुमाल आहे. धन्यवाद. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. धन्यवाद. अशा प्रकारे ह्या काही कविता होत्या. आणि म्हणजे अखेर कविता मी आणि कविता हे एक समीकरण आहे. म्हणजे नीरज नावाचे कवी म्हणतात की मानव होणं भाग्य है और कवी होणं सौभाग्य है. कवी असणं मी माझं सौभाग्य समजतो आणि हे सौभाग्य हे आहे. तर अशा प्रकारे आपण खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी मला प्रतिसाद दिला. गेल्या अर्ध्या तासापासून पाऊण तासापासून मला तुम्ही सगळेजण ऐकताय आणि खूप चांगला प्रतिसाद मला अगदी म्हणजे अजयराव इंगळे सर असतील, डॉक्टर अशोक खैरनार सर आहेत, विजय गुरव सर आहेत, मिलिंद धोत्रे सर आहेत, हितेश निकुंभ आहेत, वासवे आहेत, प्रणवजी आहेत, डॉक्टर ज्योती वाकोळे मॅडम आहेत, अजयराव इंगळे सर, विजय बामणे आहेत, कुलकर्णी सर आहेत, गवाले सर आहेत, खान सर आहेत, अतिश सर आहेत, मेश्राम सर आहेत, सूर्यवंशी सर, खान सर, जयश्री माळी मॅडम आहेत, त्याप्रमाणे पाटील शिवाजी आहेत. खूप मोठी लिस्ट आहे. जाधव सर आहेत, सोनवणे सर, मोरे सर, इंगळे मॅडम आणि अगदी अश्विनी कापडे जे आहेत. आता सगळ्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. म्हणजे सभागृहात असतं तर एवढे नाव घेणं झाले नसते कदाचित. आणि खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी अतिशय म्हणजे ज्यांच्या चेहऱ्यावरचं स्मित पाहत पाहत मी हा कार्यक्रम सादर केला ते आदरणीय डॉक्टर अशोक खैरनार सर आणि अजयराव इंगळे सर आहेत. सर खूप छान वाटलं तुमच्याशी संवाद साधून. जरी हा तुम्ही मला वन वे संवाद वाटू दिला नाही, तुम्ही मला म्हणजे मी कम्युनिकेशनचा विद्यार्थी, मला वन वे संवाद करायला आवडत नाही, जरी मी आकाशवाणीत काम करत असलो तरी. आणि म्हणजे मार्शल मॅकलुहनचा एक नियम आहे की तुम्ही बोलल्यानंतर तुम्हाला फीडबॅक प्रतिसाद मिळेल तर तो खरा संवाद असतो. मला इथनं संवाद मिळाला आभासी जगात का होईना आणि खूप चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून. शेवटी काय आहे की सगळ्यांनी आपण एकत्र राहून एकत्र जे आहे तो कवितेचा प्रवास आहे, ती कविता आपण हे करूयात. आणि शेवटी एवढंच म्हणेन की कवितेनंच सगळ्यांचं आयुष्य केलं व्याप्त, कवितेनं सुरू आणि कवितेनं समाप्त. धन्यवाद. धन्यवाद सर. दसू जाधव सर, आपण म्हणजे मला अपेक्षा नव्हती. मी प्रश्न म्हणजे हा म्हणजे अचानक ठरलेला प्रोग्राम होता आणि कालच मी तुम्हाला फोनवरती सांगितलं आणि तुम्ही लवकरच होकार दिला सर. त्याबद्दल महाविद्यालय आपलं ऋणी आहे. जेव्हा हे लॉकडाऊन उठेल तेव्हा आम्हाला म्हणजे ऍक्च्युअली आम्हाला खुले साहित्य संमेलन किंवा काव्य संमेलन घ्यायचं होतं मोठ्या प्रमाणामध्ये, परंतु हे एक्झाम्स वगैरे ऑनलाईन कामं चालू आहेत त्यामुळे आम्हाला ते करता आलं नाही. त्यामुळे हा छोटेखानी फक्त विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम होता. परंतु जेव्हा केव्हा अशा प्रकारचं नियोजन होईल सर, तेव्हा तुम्हाला पुन्हा एकदा आम्हाला ऐकण्याची संधी मिळेल अशी मी आशा व्यक्त करतो. खरंच आपल्या कवितांमध्ये एक म्हणजे ताकद आहे आणि बऱ्याचशा कविता मला सांगायच्या होत्या, परंतु उद्घाटीय भाषण म्हणून किंवा ते भाष्य म्हणून आपल्याला सुद्धा वेळेचं बंधन आहे. त्यासाठी तरी सुद्धा आपले संपूर्ण कविता आणि त्याचा आशय आम्हाला पोहोचला सर. थँक यू सो मच. धन्यवाद सर. सर आपण काय करायचं खैरनार सर, आपण मिलिंद धोत्रे सर पण आहे इथं आणि विद्यार्थी पण आहेत, तर मग आपण बोलणार की सरांना मग काय करायचं सर? खैरनार सर, मी खैरनार सरांना विनंती करतो की सर आपण हा सर आधी बोला. मी आजच्या या उद्घाटनीय प्रसंगामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष, कारण की सर नंतर पण बोलतीलच, परंतु या उद्घाटन कार्यक्रमासाठी येस सर, डॉक्टर अशोकजी खैरनार आमच्या महाविद्यालयाचे लाडके प्रिन्सिपल. सर धोत्रे सर बोलणार असतील तर त्यांना बोलू द्या ना आधी. हा चालेल. हा त्याच्यानंतर बोला सर तुम्ही. यस, थोडस कार्यक्रमात बदल करतो आहे. मिलिंद धोत्रे सर अतिशय ख्यातनाम व्यक्तिमत्व खानदेशचं. जसं दसू सर मराठवाड्याचे आहेत तसे आमच्याकडे धोत्रे सर आहेत. ऍक्च्युली हा पहिल्यांदा प्रसंग आहेत आणि बरेच वर्षानंतर मी धोत्रे सर म्हणजे आपण सर्व धोत्रे सरांना ऐकणार आहोत.
मी एका काव्य संमेलनामध्ये सरांना ऐकलं होतं. तेव्हापासून सरांचं माझं कम्युनिकेशन होत राहतं. तर मी जसं अगोदर सांगितलं, की अहिराणी भाषेला न्याय देण्याचं काम जर कोण केलं असेल पहिल्यांदा प्रथमतः, तर ते मिलिंद धोत्रे सरांनी. सर पेशाने शिक्षक आहेत, परंतु शिक्षक बहुआयामी असावा असं म्हटलं जातं आणि त्याचंच एक म्हणजे उत्तम उदाहरण म्हणजे मिलिंद धोत्रे सर. तर आपण भाष्य करावं आणि आपल्या कवितेचा आस्वाद सुद्धा आम्हाला चाखायला द्यावा. निश्चितच आमच्या पार्टिसिपंटला आणि विद्यार्थ्यांना तो आवडेलच. मिलिंद धोत्रे सर, आपला परिचय मी करून देत नाही. आपलं जे काही काव्य आहे सर, जे काही साहित्य आहे सर, ते साहित्य आपला परिचय करून देईल. त्यानंतर मी भाष्य करेलच. मिलिंद धोत्रे सर, प्लीज. नमस्कार सर्वांना. सर माझा आवाज येतोय? हो येतो सर. हो नमस्कार सर्वांना. या कार्यक्रमाला एक अतिशय उत्तम वक्ता जाधव सर लाभलेत आणि खरोखरच खूप छान वाटलं सर. धन्यवाद. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांनी कार्यक्रम घडवून आणला, महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय खैरनार सर, उन्हे सर, या सर्वांचं आणि उपस्थित विद्यार्थ्यांचे मी आभार मानतो की अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम या ठिकाणी घडवून आणला आणि मला बोलण्याची या ठिकाणी संधी दिली, त्याबद्दल मी आयोजकांचं आभार मानतो. सर खैरनार सर, हॅलो सर, आवाज येतोय माझा? येतोय सर, येतोय येतोय. येतोय सर. अहिराणी भाषा जी आहे ती तशी आपल्या इकडे तर बोललीच जाते, परंतु ही भाषाची जी ओढ आहे ती ओढ जास्तीत जास्त करून मला मुंबईला ज्यावेळेस मी शिकायला होतो त्या ठिकाणी मला जाणवत होती. तर मुंबईमध्ये एखाद दुसरा जर अहिराणी भाषिक हा मिलिंद सर, हॅलो. लहान वयापासूनच होतो, परंतु एक अहिराणी भाषेविषयी काहीतरी देणं लागतो या दृष्टिकोनातून फार विचार करत होतो मी, आणि म्हणून मी एक अहिराणीतून काहीतरी लिहावं असं माझ्या डोक्यात सरांना नेटवर्क इश्यू आहे मला वाटतं. हा येस सर. मिलिंद सर, हॅलो. हॅलो इंग्लिश सर. हा सर. हा सर. येस सर. सरांना इश्यू दिसतोय, नेटवर्क इश्यू. हा तिथं जरा रेंजचा प्रॉब्लेम असेल थोडं. सर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला ना तर त्यांना व्हिडिओ म्यूट करायला लावा, ऑडिओ त्यांचा मग क्लिअर येऊन जाईल. हो हो येस येस येस. ओके ओके ओके. हॅलो इंग्लिश सर. हा सर, ते काही कारणास्तव म्हणजे नेटवर्क मुळे थोडे आउट झालेले आहेत. तर सर मला असं वाटतं की ते पुन्हा जॉईन होतीलच सर. तोपर्यंत मला असं वाटते तुम्ही सरांबद्दल काहीतरी बोला सर. म्हणजे येस 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 येस. मग मी बोलतो. हो हो येस सर, येस प्लीज. आवाज येतोय सर माझा? येस 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 येतोय सर, येस.
आजच्या विद्यार्थी साहित्य संमेलनाचे उद्घाटक माननीय धसू जाधव सर, ज्यांची या विद्यार्थी साहित्य संमेलनामध्ये प्रमुख उपस्थिती आहे ते माननीय मिलिंद धोत्रे सर, महाविद्यालयातले सर्व प्राध्यापक बंधू भगिनी, या विद्यार्थी साहित्य संमेलनाचे कोऑर्डिनेटर प्राध्यापक अजबराव इंगळे, त्यांच्या समवेत समिती सदस्य डॉक्टर विजय गुरव, प्राध्यापक के व्ही सोनवणे, प्राध्यापक वाय आर कुलकर्णी आणि सर्व विद्यार्थी साहित्य. सर, प्रथम मी महाविद्यालयाच्या वतीनं माननीय जाधव सर आपलं स्वागत करतो, त्याचप्रमाणे धोत्रे सरांचं स्वागत करतो. सर, सुरुवातीलाच मी आपण या आमच्या विद्यार्थी साहित्य संमेलनामध्ये येऊन म्हणजे विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं, म्हणजे कविता काय असते, कवितेचे पैलू काय असतात आणि कविता ही कशा पद्धतीनं जन्माला येते, तर हे सर्व ज्या पद्धतीनं मांडलं त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीनं आपल्याला सुरुवातीला धन्यवाद देतो. सर, मी सुद्धा एक साहित्याचा विद्यार्थी. आपण कवी आहात, मी कवी नाही. आपण लिहितात पण मी शिकवतो. म्हणजे माझं जे काही काम आहे नंतरचं काम आहे, शिकवण्याचं काम आहे. म्हणजे कवितेचा अर्थ, अन्वयार्थ, त्यांचं इंटरप्रिटेशन हे सर्व करण्याचं काम मी करत असतो. तर आपण ज्या पद्धतीनं म्हणजे कविता कशी जन्माला येते, कविता काय असते, याचं ज्या पद्धतीनं प्रकटीकरण केलं, हे प्रकटीकरण इतकं सुंदर होतं सर. म्हणजे कवी कोण असतो? मानव होणं भाग्य होत आहे, कवी होणं सौभाग्य होत आहे. म्हणजे इतक्या सुंदर पद्धतीनं म्हणजे कवीची जी काही भूमिका असते, म्हणजे कवीचं जे काही जीवन असतं, कवीचं जे काही समर्पण असतं, तर ते समर्पण अतिशय सुंदर पद्धतीने आपण व्यक्त केलं सर. आणि त्याच्यासाठी जे काही उदाहरण दिलं की इंदिरा संतांना ज्यावेळेला विचारलं की कवितेने आपल्याला हे सर्व दिलं, आपण कवितेला काय दिलं, तर सर एखाद्या कवीचं समर्पण काय असू शकतं, हे इंदिरा संतांच्या कवितेचं उदाहरण देऊन आपण इतकं उत्तम रीतीनं या ठिकाणी सांगितलं की इंदिरा संत त्या मुलाखतीत म्हटलं की कवितेला माझं आयुष्य दिलं. तर आपण नवोदित कवीच्या संदर्भात बोलत होते. म्हणजे कवीला आपली एक भूमिका असते, अर्थात कवीला भूमिका असल्याशिवाय कविता अजरामर होत नाही. ते अभिजात साहित्य होत नाही, अभिजात साहित्याचा दर्जा त्याला मिळत नाही. सर, आपण नुसते नवोदित कवी नाही तर अतिशय अभिजात दर्जाचे कवी आहेत. कारण आपण अतिशय अल्प कालावधीमध्ये अक्षरशः अर्ध्या तासामध्ये आमची मनं जिंकून घेतली. खरं साहित्य ते, खरी कविता ती, खरं काव्य ते की जे हृदयाला स्पर्श करतं. स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स रिकलेक्टेड इन ट्रँक्विलिटी. उत्स्फूर्त भावनांचा आविष्कार म्हणजे काव्य. आमचा इंग्रजी कवी विल्यम वर्ड्सवर्थ नावाच्या कवितेची व्याख्या करताना म्हणतो उत्स्फूर्त भावनांचा आविष्कार म्हणजे काव्य. सर, आपण कवितेबद्दल बोलताना म्हटलं की कविता एक भूमिका घेऊन जन्माला येते आणि ती कवीची भूमिका असते. म्हणजे जर समजा आपण साहित्याचा विचार केला, म्हणजे साहित्य म्हणजे काय? लव्ह, लाईफ अँड डेथ, म्हणजे प्रेम, जीवन आणि मृत्यू याच्या भोवती फिरणारे आशय म्हणजे साहित्य. म्हणजे जर समजा काव्याचा जर समजा आपण आशय बघितला, जर समजा संपूर्ण साहित्याचा आपण आशय बघितला, तर साधारणपणे प्रेम, जीवन आणि मृत्यू याच्या भोवती फिरणार हे साहित्य असतं. परंतु ज्या वेळेला आपण कवितेविषयी बोलत होतात, तर त्यावेळेला म्हणजे एका शेतकऱ्याची जी काही व्यथा असते, शेतकऱ्याची जी काही अवस्था असते, आणि या 21व्या शतकामध्ये शेतकऱ्याची जी अवस्था झालेली आहे आणि त्या बापाच्या खांद्यावरती असलेला तो जो काही रुमाल असतो, तर तो कसा फाटका असतो, याच्यावर ज्या पद्धतीने आपण व्यथा व्यक्त केला सर, म्हणजे दिस इज द ट्रू अँड जेन्युइन ऑफ द पॉइंट. म्हणजे तिच्या काही भूमिका आहे, या शेतकऱ्याचं दुःख
म्हणजे जगासमोर मांडण्याचा हा जो काही प्रयत्न आहे, हा इतका प्रामाणिक प्रयत्न, हीच कवीची आणि कवितेची भूमिका आहे. आणि त्याच्यामुळे क्लासिकल, ज्याला अभिजात साहित्य आपण म्हणतो, हे अभिजात साहित्य एक भूमिका घेऊन येतं. सर, मी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा इंग्रजी अभ्यास मंडळाचा अध्यक्ष होतो आणि अधिष्ठाता सुद्धा होतो. एक कविता मी अभ्यासक्रमात आणली सर, आणि ती कविता होती म्हणजे वामनदादा कर्डक यांच्या मी साहित्य कृती आणि त्याचप्रमाणे काव्य सुद्धा मी विद्यार्थ्यांसमोर आणलं. त्यांनी एक कविता होती, सेंड माय बॉय टू स्कूल. म्हणजे एक अशी महिला की जी अत्यंत दारिद्र्यात खिचपत पडलेली, म्हणजे अत्यंत, ज्याला 18 विश्व दारिद्र्य आपण म्हणू, अशा प्रकारचं दारिद्र्य, परंतु तिला शिक्षणाची किती जाण आहे. आणि ती शिकली नाही, तिचं कुटुंबीय शिकलेले नाहीत, म्हणजे तिच्या आधीच्या पिढ्या कोणी शिकलेल्या नाहीत, परंतु शिक्षणातून माणसाच्या जीवनाचा उत्कर्ष होतो, समाजाचा उत्कर्ष होतो, कुटुंबाचा उत्कर्ष होतो. And education is the only means of social and economic transformation. That is the truth which she has realized. की जे तिला कळलेलं आहे, त्या महिलेला कळलेलं आहे, ज्या महिलेचं त्या कवितेत चित्रण केलेलं आहे, तर त्या महिलेला कळलेलं आहे. आणि त्याच्यामुळे ती तिच्या पतिराजाला, पतिदेवाला ती विनंती करते, त्यांच्याकडे याचना करते. आणि ती याचना करताना काय म्हणते, सर, मी FYBA एक्सप्रेशन नावाचं टेक्स्ट आहे की ज्याचं मी चीफ एडिटर आहे, तर त्याच्यामध्ये ही कविता आहे सर. आणि ती माता म्हणजे ती आई तिच्या पतीला उद्देशून म्हणते, पतिराजाला म्हणते, सेंड माय बॉय टू स्कूल. की तुम्ही मला अलंकार देऊ नका, तुम्ही मला दागदागिने देऊ नका, तुम्ही मला सोनं देऊ नका, तुम्ही मला कुठल्याही प्रकारचं ऐश्वर्य देऊ नका, कोणत्याही प्रकारच्या ऐश्वर्याची मागणी करत नाही. ती मागणी करते, सेंड माय बॉय टू स्कूल. माझ्या मुलाला फक्त शाळेत घाला, माझ्या मुलाला फक्त शाळेत घाला. सर, दिस इज द टायटल ऑफ द सॉन्ग. आणि या टायटल मधून इतका मोठा संदेश जातो की शिक्षणाने माणसाच्या जीवनामध्ये किती मोठं परिवर्तन होऊ शकतो हे त्या महिलेला कळतं. म्हणजे एज्युकेशन इज पॉवर. शिक्षण ही एक शक्ती आहे, शिक्षण एक शस्त्र आहे, आणि त्याच्यातून जीवनाची लढाई यशस्वीपणे जिंकतात. स्वतःचं जीवन अतिशय उत्तम रीतीने माणसाला जगता येतं, हे त्या महिलेला कळतं. तर अशी कविता मी अभ्यासक्रमात आणली. त्याच्या मागची भूमिका अशी होती की ग्रामीण आणि आदिवासी भागातले, आमच्या डोंगरी भागातले विद्यार्थी ज्यावेळेला ही कविता वाचतील, तर त्यावेळेला शिक्षण काय असतं, एका आईची, एका महिलेची अपेक्षा कुटुंबाच्या प्रमुखाकडून काय बाकीचं त्याचं आयुष्याचं कल्याण शिक्षणाने होईल. सेंड माय बॉय टू स्कूल. म्हणजे प्रत्येक महिलेला एक स्वतःविषयी अस्मिता असते, आणि त्याच्यामुळे तिच्या अपेक्षां पलीकडे जाऊन तिच्या स्वतःच्या इच्छा आकांक्षांवर पाणी सोडून ती म्हणते की फक्त माझ्या मुलाला शाळेत घाला. इतका उत्तम आशय असलेली कविता सर एक भूमिका घेऊन येते. आणि अशा प्रकारची भूमिका घेऊन ज्या वेळेला कवी आणि कविता येते, तर त्यावेळेला आपण म्हटलात सर, तर ते 100% खरं आहे. कवितेला आपली भूमिका असावी लागते, कवीला भूमिका असावी लागते, साहित्यिकाला भूमिका असावी लागते. आणि त्याच्यामुळे म्हणजे ज्या वेळेला कणा नावाच्या कवितेमध्ये कुसुमाग्रज म्हणतात, म्हणजे त्या ठिकाणी एक विद्यार्थी आहे, म्हणजे गोदावरीच्या काठी, गोदाकाठी त्याचा संपूर्ण संसार नष्ट झाला, वाहून गेला, पुराच्या याच्यात होऊन गेला. आणि त्यावेळेला म्हणजे गुरुजींकडे, आपल्या गुरूंकडे जाऊन शिष्य म्हणतो, काय म्हणतो की मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. म्हणजे तो जो काही शिष्य आहे, गुरूंनी दिलेलं जे काही ज्ञान आहे, तर ते वाघिणीचं दूध आहे. तो सहजासहजी हरणारा नाही. एका पुराने उद्ध्वस्त झालेला संसार, उघड्यावर आलेला संसार, त्याच्याने तो विचलित होणार नाही, खिन्न होणार नाही, उदास होणार नाही. तर त्याच्याऐवजी तो गुरूंकडून फक्त प्रेरणेची एक थाप घेण्यासाठी जातो. आणि त्याच्यामुळे तो म्हणतो, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. लढण्याचं बळ गुरु तुम्ही मला द्या, बाकी मला काही नको. मला तुमच्याकडून आर्थिक मदत नको, माझ्या संसारासाठी काही नको तुमच्यासाठी, फक्त तुमची प्रेरणा आणि तुमची शाबासकीची थाप
ज्याच्यावर मी पुन्हा हा संसार सगळा संसार उभा करू शकेल अशा प्रकारचा ताठपणा घेऊन मी स्वाभिमानानं या जगात आणि या समाजात वावरू शकेल अशा प्रकारची एक शिष्याची गुरुविषयी एक अपेक्षा किंवा एक आदर किंवा गुरुने दिलेल्या ज्ञानाविषयी म्हणजे असलेलं त्याची प्रचंड श्रद्धा निष्ठा ही याच्यातून व्यक्त होते. ही एक भूमिका आहे आणि त्याच्यामुळे कवीची आणि कवितेची भूमिका किती महत्वाची असते सर आपण अतिशय उत्तम रीतीनं हे मांडलेलं आहे. म्हणजे आपण पत्राचा उल्लेख केला. पत्राचा उल्लेख करताना पत्रात काळीज सर हाच प्रियकर प्रियसी SMS पाठवतात, व्हॉट्सअपवर चॅटिंग करतात. तुम्ही जो उल्लेख केला ते काळीज आज दिसत नाही. ते काळीज दिसत नाही कारण त्या पत्रातलं काळीज तशा प्रकारची पत्र, त्या पत्रातली भाषा, त्या पत्रातली उगवती शैली म्हणजे अशा प्रकारे ज्या वेळेला प्रेमावर कविता असतात तर त्यावेळेला म्हणजे प्रेम कविता लिहू नये असाही एक सूर आपण म्हटलात तर प्रेम कविता सर म्हणजे कविता म्हणजे काय असतं? कविता म्हणजे भावनांचा आविष्कार म्हणजे काव्य. भावनांचा मानवी जीवन म्हणजे काय? भावना म्हणजे माणसाच्या मनामध्ये असलेले भाव, माणसाच्या हृदयात असलेल्या भावना आणि या ज्या काही भावना असतील तर या भावना एक प्रकारच्या नसतात, अनंत प्रकारच्या असतात आणि त्याच्यामध्ये प्रेमी म्हणजे अतिशय श्रेष्ठ अशा प्रकारची भावना आहे. प्रेमाचे अंग असतात, प्रेमाचे रंग असतात आणि प्रेमाचे ढंग असतात आणि हे प्रेमाचे अंग रंग ढंग जर समजा आपण पाहिले तर त्यावेळेला मंगेश पाडगावकर असतात म्हणतात प्रेम आहे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं. प्रेम आहे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं. म्हणजे जे काही प्रेम असतं तर त्या प्रेमाला सुद्धा रंगढंग असतात. एक इंग्लिश कवी रॉबर्ट बर्न्स नावाचा तर तो एका कवितेमध्ये लिहितो, ते लिरिक आहे तसं, त्या लिरिक मध्ये तो लिहितो माय लव्ह इज लाईक रेड रोज, माय लव्ह इज लाईक रेड रोज. माझं प्रेम आहे आणि ते प्रेम कसं आहे? गुलाबी आहे. नुसतं गुलाबी नाही तर तो त्याच्यासाठी रेड हा शब्द दोनदा वापरतो. माय लव्ह इज लाईक रेड रोज. ही हॅज टू से लॉट बट द वर्ड्स फेल टू एक्सप्रेस. परंतु शब्द कधी कधी अपूर्ण पडतात. शब्द हे पुरेसे त्यांना वाटत नाही. म्हणजे मनात आलेले विचार आणि हृदयातून उचंबडून आलेल्या भावना त्याच्यासाठी कधी कधी शब्द साथ देत नाही, दाद देत नाही. म्हणजे अशा प्रकारे कधी कधी कवीची सुद्धा परिस्थिती होते, अशा प्रकारे सामान्य प्रियकराची सुद्धा परिस्थिती होते. परंतु कवी म्हणतो माय लव्ह इज लाईक रेड रोज. म्हणजे गुलाबी प्रेम. दॅट मे बी फिजिकल लव्ह, ते शारीरिक की आंतरिक की स्पिरिच्युअल किंवा आध्यात्मिक किंवा ज्याला आपण प्लॅटॉनिक म्हणू की इतक्या उंचीवरचं तो विषय नाहीये. परंतु त्याचा जो काही भाव आहे तर तो अगदी तरल जो काही प्रेमाचा भाव आहे तर तो व्यक्त करतो माय लव्ह इज लाईक रेड रोज. आणि त्याच्यामध्ये कविता म्हणजे भावनांचा तो एक आविष्कार आहे. सर आपण नारायण सुर्वेची फार सुंदर कविता सांगितली सर. म्हणजे एका स्त्रीची एका महिलेची अवस्था काय असते आणि अतिशय बोलक्या शब्दात म्हणजे अचूक चित्रण एका ओळीतून आपण केलं सर. आणि ती ओळ अशी, एक दाढी सोल सोलली कधी नाही बोलली, एक दाढी सोल सोलली कधी नाही बोलली. व्हेरी वंडरफुल प्रेझेंटेशन सर. यू आर ए ट्रू पॉइट, क्लासिकल पॉइट. म्हणजे नवोदित साहित्यिक जरी समजा म्हटलं जात असेल तरी सर आपलं प्रेझेंटेशन, आपले अचूक शब्द आणि आपलं अचूक प्रेझेंटेशन सर आपल्या काव्याची ओळख करून देतात. आणि त्याच्यामुळे कवीची ताकद आणि कवीला या जगाचं, या समाजाचं, या भावनांचं, या विचारांचं, वेगवेगळ्या परिस्थितीचं जे काही चित्रण करावं लागतं तर ते चित्रण अचूक शब्दात, कमीत कमी शब्दात जे काही चित्रण केलं जातं सर. असा एक प्रकार असतो की जिथं बॉम्बॅस्टिक वर्ड्स वापरले जातात, जिथं डिक्शन नावाचा प्रकार आहे म्हणजे अतिशय क्लिष्ट शब्द म्हणजे जी कोणाला समजणार नाही अशी कविता, अशा पण कविता होत्या. एक क्लासिकल पिरियड होता सर इंग्लिश पोएट्रीमध्ये की ज्या क्लासिकल पोएट्रीमध्ये म्हणजे कविता समजणार नाही अशा प्रकारचे शब्द म्हणजे बॉम्बॅस्टिक वर्ड्स, अवजड बोजड शब्दांचा आविष्कार म्हणजे काव्य. असाही एक प्रचलित एक प्रघात त्यावेळेला होता. परंतु आता अतिशय बोलक्या, अतिशय सुलभ
आणि सहज गतीनं भावनांचं आदान प्रदान होईल, विचारांचं आदान प्रदान होईल, अशा प्रकारचं काव्य आपण घेऊन आलात सर. म्हणजे म्हणजे इतक्या सुंदर पद्धतीनं एक एक प्रेझेंटेशन आपण केलं सर. आणि ज्या पद्धतीनं आपण हे सगळं सादरीकरण केलं सर, तर रिअली रिअली दिस इज ग्रेट सर. म्हणजे ज्या वेळेला काव्याचे शब्द कसे पॉवरफुल असतात, म्हणजे शब्द हे प्रतीक म्हणून ज्या वेळेला येतात, तर ते प्रतीक म्हणून किती दमदार, किती ताकदवान, किती शक्तिशाली शब्द असतात आणि किती गर्भित अर्थ त्यांच्यामध्ये भरलेला असतो. अहंकार में तीन गए, अहंकार में तीन गए, धन वैभव और वंश. अहंकार में तीन गए, धन वैभव और वंश. ना मानो तो देख लो रावण कौरव कंस. ना मानो तो देख लो रावण कौरव कंस. सर अहंकार, अहंकाराविषयी म्हणजे अहंकार माणसाचा कसा नाश करतो, आणि विनम्रता, नम्रता, विनयशीलता हे माणसाची कशी कवच कुंडल होऊ शकतात आणि त्याच्याने माणसाचं जीवन उज्ज्वल होऊ शकतं, हे ज्या वेळेला आपण कवितेतून पाहतो, तर त्यावेळेला अहंकाराने कशा कशाचा नाश झाला इतिहासाने आपल्याला दाखवलं. क्या बात आहे, सही आहे. नसू जाधव सर, युवर पॉइंट्स, आपलं काव्य अतिशय उत्तम आहे. आपल्या काही मोजक्याच कविता मला ऐकायला मिळाल्या. जसं आपण उद्घाटकी भाषण करत होतात, मी महाविद्यालयाचा प्राचार्य, विद्यार्थ्यांचं काव्य संमेलन आहे, अजून मिलिंद धोत्रे सरांना बोलायचंय, आमच्या विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात बोलायचंय सर. त्याच्यामुळे मलाही मर्यादा आहेत वेळेच्या, कारण मी आयोजक जास्त वेळ बोलू शकत नाही. परंतु जाधव सर, आपण एकदा उत्तम प्रकारचं काव्य संमेलन निजामपूरला घेऊया आणि आपल्या मार्गदर्शनाखाली एक काव्य मैफिल जी काही आहे एक आपण रंगूया आणि सगळ्या प्रकारचे कवी जे काय असतील, नवोदित कवी जे काय असतील, किंवा आपण म्हणाल ते सगळ्या कवींना आपण बोलूया, कारण आम्ही फार प्लीज झालो सर. वी आर डीपली इम्प्रेस्ड बाय युअर पोएट्री and the intention behind writing poetry, की काव्य लिहिण्यामागची भूमिका. कारण समाज जागृत जर समजा करायचा असेल तर आजपर्यंत जेवढ्या क्रांती झालेल्या आहेत, या क्रांती विचारांनी झालेल्या आहेत. आधी विचार म्हणजे साहित्याची जी काही ताकद आहे सर, समाज परिवर्तन हे दुसरं कशाने होत नाही, साहित्याने होत असतं. आणि त्याच्यामुळे सर आपल्याला ती 238 पुरस्कार मिळालेले आहेत. तर बऱ्याचशा वेळेला काय होतं, म्हणजे आपल्यासारखे कवी म्हणजे आकाशवाणीमध्ये आपण काम करत आहात आणि इतकं उत्तम अशा प्रकारचं काव्य लेखन करतात, वेगवेगळ्या कवी संमेलनामध्ये संमेलित होत आहेत आणि वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या प्रकारचे प्राइजेस आपल्याकडे येत आहेत. आणि ही 238 संख्या सर, एक म्हणजे खूप असतं. आपण 238 मिळवले सर, अजून तर आपल्याला हजारो मिळतील सर. म्हणजे ऑल द बेस्ट ऑन बिहाफ ऑफ माय कॉलेज अँड ऑन बिहाफ ऑफ माय स्टाफ अँड स्टुडंट्स. आपल्याला आपण इतक्या म्हणजे सर, आपली भूमिका जी काही हीच समाज परिवर्तन, ही समाज जागवण्याची, समाजात चैतन्य निर्माण करण्याची नांदी ठरेल. आय होप, मला ती आशा आहे आणि आय एम शुअर, मला ती खात्रीच होत आहे. तर सर, मी पुन्हा तुम्हाला ऐकेल, आपण पुन्हा भेटूया, पुन्हा अशा प्रकारचा कार्यक्रम करूया. आपण आमच्या महाविद्यालयात या ठिकाणी ऑनलाईन मध्ये का असेना विद्यार्थी काव्य संमेलनात आला, त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीनं सर मी आपल्याला धन्यवाद देतो आणि आपल्या ऋणात राहू इच्छितो. आपल्याला ऑनलाईन का असेना ऐकून म्हणजे फार फार आनंद वाटला सर. म्हणजे अजून वाटतं की आपण तासन तास ऐकत बसावं. खरं म्हणजे मला असं वाटतं सर की आपल्यासारखे कवी जर समजा आमच्या ग्रामीण भागातल्या आणि आदिवासी डोंगरी भागातल्या विद्यार्थ्यांनी ऐकले सर, त्यांना कळेल की कवी कोण असतो. बऱ्याचशा वेळेला तर आमच्या विद्यार्थ्यांना काय वाटतं, म्हणजे हा जो काही समज आहे की कवी जो काय असतो हा जन्मावाच लागतो, कवी जो काय असतो तो उपजत असतो, आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा वेळेला आम्ही तो विचारच करत नाही. मग आमच्याकडे प्रतिभा असली, आमच्याकडे किती टॅलेंट असलं, बऱ्याचशा वेळेला टॅलेंट आम्हाला ओळखता येत नाही. आयडेंटिफाईंग टॅलेंट
म्हणजे इज द सेल्फ डिस्कवरी, म्हणजे स्वतःच आपण शोध घेण्याची प्रक्रिया सुरू व्हावी याच्यासाठी सर विद्यार्थी काव्य संमेलनाचा हा एक प्रयत्न आहे. कारण मला नेहमी असं वाटतं विद्यार्थ्यांना हे कळावं, हू एम आय, मी कोण आहे. म्हणजे समाजाला फक्त म्हणजे उत्तम शिक्षकाचीच गरज आहे असं नाही, उत्तम म्हणजे वैज्ञानिकाची गरज आहे असं नाही, उत्तम इंजिनियरचीच गरज आहे असं नाही, उत्तम साहित्यिकाची पण गरज आहे, उत्तम कलावंताची गरज आहे. तर त्याच्यामुळे सर्व प्रकारचं महाविद्यालयातून सर्व प्रकारच्या अंगांचा विकास विद्यार्थ्याचा व्हावा आणि होलिस्टिक डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो व्हावी, त्याच्यासाठीचा हा प्रयत्न. तर आपण इतके पुरस्कार मिळवले म्हणजे खरं म्हणजे तर आपण अजून वैश्विक स्तरावरचे जे काही पुरस्कार आहेत ते पण आपल्याकडे येतील सर. परंतु बऱ्याचशा वेळेला आमची अवस्था काय होते, जंगल में मोर नाचा किसने देखा. परंतु या प्लॅटफॉर्मने सर म्हणजे आपण पुन्हा जोडलो, एकत्र येऊया आणि सर एक फिजिकल एक उत्तम प्रकारचं 2 दिवसीय काव्य संमेलन आपण घेऊया सर. म्हणजे ही एक सुवर्ण संधी असेल, विद्यार्थ्यांसाठी असेल, खानदेशासाठी असेल. नक्कीच आपण यावं. आजपासूनच माझं आपल्याला आमंत्रण आहे तर त्याचा स्वीकार करावा अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि मी मिलिंद धोत्रे सरांचंही स्वागत करतो. म्हणजे धोत्रे सर खरं म्हणजे बोलायला सुरुवात केली परंतु त्यांना टेक्निकल प्रॉब्लेम आला त्याच्यामुळे ते थांबले. सरही बोलतील. मी या ठिकाणी माझ्या वाणीला विराम देतो, थांबतो. पुनश्च एकदा दसू जाधव सर आपलं मी स्वागत केलेलंच आहे, आपल्याला धन्यवाद दिलेलंच आहे, परंतु आपल्या ऋणात मी राहू इच्छितो. अतिशय आपले विचार आणि आपले जे काही शब्द आहेत सर, एक काव्य प्रभावी काव्य जे काही हे आता युट्यूबच्या माध्यमातून आमच्या विद्यार्थ्यांसमोर राहायचं आम्ही विद्यार्थ्यांना दाखवत राहू. पुन्हा आपण भेटूया. पुढे एकदा धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओव्हर टू प्रोफेसर इकडे. धन्यवाद सर. आमचे प्रेरणास्थान आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य सर. सर आपण आम्हाला सांगतात म्हणून हा कार्यक्रम होतो आणि खरोखरच या कार्यक्रमाचं सर्व श्रेय तुम्हाला जातं सर. आज तुमच्यामुळेच जाधव सरांना आम्हाला ऐकता आलं आणि जाधव सरांबद्दल सांगायचं झालं की एक दिवस मी त्यांच्या घरी गेलो होतो सर. तर सर घरभर त्यांचे म्हणजे बक्षिस पूर्ण अख्खं घर त्यांना फक्त आणि फक्त बक्षिसाने भरलेलं आहे. म्हणजे ऍक्च्युअली मी फार सरप्राईज झालो. बऱ्याचशा लोकांकडचं म्हणजे पूर्ण घर सर अख्खं घर त्यांना बक्षिसाने भरलं आहे. 268 प्राइजेस त्यांना आहेत सर, ढालीपासून तर संपवण्याच्या पर्यंत. म्हणजे एवढ्या कमी वयात ही इज माय ज्युनियर 4 इयर्स ज्युनियर सर. म्हणजे अजून तुम्ही जर येस सर येस सर, तर फार मोठं वर्क आहे त्यांचं. धन्यवाद सर. थँक्यू सो मच सर. येस सर. मी विनंती करतो मिलिंद धोत्रे सरांना. सर आपण 2 मिनिटासाठी आपला व्हिडिओ फक्त स्टार्ट करा. मी स्पॉटलाइट देतो आणि नंतर आपण सुरुवात करूयात सर. मिलिंद धोत्रे सर. येस सर. सर आपण आपले विचार मांडावेत सर आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं आणि तुमच्या खानदेशी कविता आम्हाला ऐकत्या सर. बरेच वेळेस सर्व पार्टिसिपंट आतुरतेने वाट पाहत आहे सर आणि तुम्ही एक रत्न आहात या खानदेशचे, हे सुद्धा आम्हाला माहितच आहे. तरी सुद्धा आज या महाविद्यालयातर्फे आपलं स्वागत सर. मिलिंदजी धोत्रे सर. धन्यवाद. आपण देशदूत या वृत्तपत्रामध्ये प्रतिनिधी म्हणून सुद्धा काम करतायत. मिलिंद धोत्रे सर, स्टार्ट प्लीज सर. धन्यवाद सर. सर्वांना नमस्कार. माफ करा, आमच्याकडे आज टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे आवाज फार ब्रेक होत होता. येतोय सर आवाज? हा येतोय सर. आता येतोय सर. आवाज येतोय? हा येतोय सर. येतोय. मी आता सरळ जास्त हे येतोय ना? हो हो सर. माझी एक कविता आहे, मी ती कविता तुम्हाला ऐकवतो या ठिकाणी. नकारे आते मिलिंद सर तुम्ही म्हणजे तुमचा खानदेश चिमटा हा कितवा एपिसोड आहे तेवढं सांगा फक्त, म्हणजे सरांना लक्षात येईल, सर्वांना लक्षात येईल. 923वा एपिसोड सर. ओके सर. ओके 923. ओके सर. आवाज ब्रेक होतोय का येतोय फ्लो? प्लीज कंटिन्यू सर. कंटिन्यू करा. मी आता प्रस्तावना वगैरे सगळं काही करत नाही आणि मी सरळ तुम्हाला माझी कविता अहिराणी कविता आहे. कवितेचं नाव आहे नकारे आते लाजू. चार पुस्तके शिक म्हणून माले बी तशी लाज वाटे. आज वाटस काय करू नी काय नाही.
या माया ऐरणीसाठी. 4 पुस्तक माले बी तशी लाज वाटे, काय करून नी काय नाही या माया ऐरणीसाठी. साधारण माणूसनी गतच मनी बी तशीच गत होती. साधारण माणूसनी गतच मनी बी तशी मधमाच इंग्रजी बोलानी माले बी तशी लत होती. ज्या दिन या माय आहेराणी महिमा माले कळी गई, ज्या दिन या माय आहेराणी महिमा माले कळी गई, त्या दिन पासूनच जीभ बी मनी तिनीच वळी गई. क्या बात है सर. जीभ बी मनी तिनीच वळी गई. मायले सोडीसनी आज मावशीकडे जरी आई ओढशे, मायले सोडीनी आज मावशीकडे जरी आई ओढशे, पण मावशीपेक्षा बी माय खरंच भलती गोडशे. तिनाच पोटे जन्म लिसनी नकार्या ते लाजू. तिनाच पोटे जन्म लिसली नकार्या ते लाजू. मावशी जर का बदाम शे ते माय शे आपले काजू. वाह. मान्य शे आई बी एक भाषा आणि ती बी एक भाषा शे. मान्य शे आई बी एक भाषा आणि ती बी एक भाषा शे. आई माय बी बस आई चुकली आशा शे. बस आई आशा शे. हॅलो. हा सर. तर याच्यानंतर माझी एक कविता आहे. हा बोला सर. येस. हास्य कविता आहे. आता मगाशी जो विषय निघाला कवितेच्या संदर्भातला, तर हा, सर. आपण भरपूरसे कवी आहोत, अनेक नवोदित आहेत, मागचे आहेत, पण कवीपेक्षाही कवीच्या पत्नीला काय वाटतं कवीच्या Yes, yes. संदर्भातलं एक Okay, निबंध चालेल सर. येस कवितेचं येस. नाव आहे सल्ला. ओके. नवी नवरीले आजीना एक सल्ला शे. नवी नवरीले आजीना एक सल्ला शे. तो सामने चुपचाप बठेला तोच मना धल्ला शे. क्या बात. नवी नवरीले आजीना एक सल्ला शे. तो सामने चुपचाप बठेला तोच मना धल्ला शे. यासना अंगमा बी कवय एखादी कवी घुशी जास. यासना अंगमा बी कवय एखादी कवी घुशी जास. त्या दिन ते मायमी बिलकुल गुपचूप बटी जास. त्या दिन ते मायमी बिलकुलच चुपचाप बशी जास. एक ना मांगे एक कविता सरानं कुठे नाव राहास. मजार मा म्हणावी समजासारखा भाव रास. मजार मा म्हणावी समजासारखा भाव रास. एक हातमा फोंटन ते दुसरा मा जवळ वही रास. एक हातमा फोंटन ते दुसरा मा जवळ वही रास. त्या दिन ते माय म्हणे डोकाने पुरी दही रास. त्या दिन ते माय मन डोकानी पुरी दही रास. आई बात ते बिलकुल भी नवी नहीं. अरे तीज बाई सुखी जिना नवरा कवी नहीं. क्या बात है सर. क्या बात है. तर माझे आजपर्यंत 928 हे भाग झालेले आहेत. त्यापैकी हे 2 कविता होत्या. मी तुम्हाला एक खानदेशी चिमटा एक जो वात्रटिका हा प्रकार आहे त्याच्यातला एक जीभ नावाचं एक वात्रटिका आहे ती तुम्हाला या ठिकाणी मी ऐकवतो. माणूस खूप चांगला फक्त त्याने जीभमाच खोड रास. माणूस तसा चांगला असतो फक्त त्याच्या जिभेवरती हा
सगळा खेळ असतो. माणूस खूप चांगला, फक्त त्याने जिभमाच खोड रास. कोणी कारला सारखी ते कोणी साखर सारखी गोड रास. कोणी कारला सारखी ते कोणी साखर सारखी गोड रास. कोणले जोडानं कोणले तोडानं तीनच काम रास. कोणले जोडानं कोणले तोडानं तीनच काम रास. कवय उलट्या कवय पलट्या कवय मोहती ठाम रास. कवय उलट्या कवय पलट्या कवय मोहती ठाम रास. वा, क्या जिबले बात. जर का हाड राहतं, जिबले जर का हाड राहतं ते सारी दुनिया मुकी राहते. जिबले जर का हाड राहतं ते सारी दुनिया मुकी राहती. प्रत्येक जण कंट्रोल मा करी ते अजून दुनिया सुखी राहते. अजून दुनिया सुखी राहते. धन्यवाद सर. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे सर. मिलिंद सर, बोला सर. हॅलो सर. सरांच्या हा. कविता माझ्याकडे काय आलेल्या आहेत, म्हणजे म्हणजे सरांचं. हम्म. सर तुम्ही ते नारी शक्तीची कविता होती बघा, अजून एक विडंबन होतं. इंधन वाळ ते आहे की तुमच्याकडे, इंधन वाळ हो हो. कविता? हा ते म्हणा ना सर, एकदा बघून द्या. आता लाईट गेल्यामुळे सगळे 900 एपिसोड मी काढून बसलो होतो लॅपटॉप मध्ये, अच्छा, परंतु लाईट गेल्यामुळे आणि हे सगळं हा ठीक आहे सर. मी एक सर मराठी कविता हा तुम्हाला. सांगा सर, तुम्हाला जे योग्य वाटेल हा. ते म्हणा सर. येस सर, हा येस. एक मागे एक व्हिडिओ आला होता, एक गाणं, प्रिया प्रिया म्हणून ती डोळा मारते. सर बघितला होता का व्हिडिओ? नाही सर. प्रिया प्रिया म्हणून एक होती, ते दाखव. कॉलेज हा हा येस, साऊथचा होता का सर? साऊथचा हा अगदी येस अगदी येस, बरोबर. फार हॉट. हा येस येस येस, साऊथचा हा. येस. तो त्याच्यावरती एक चिमटा होता. हा खालीवर भुव्यासनी टीव्ही एक अदाशे. खालीवर भुव्यासनी टीव्ही एक अदाशे. प्रियाना त्या आद्यावरते अख्खी तरुणाई फिदाशे. प्रियाना त्या आदावरते अख्खी तरुणाई फिदाशे. डीपी काय आणि स्टेटस काय, डीपी काय आणि स्टेटस काय, जठे तठे आई प्रियाशी. डीपी काय आणि स्टेटस काय, जठे तठे आई प्रियाशे. त्या प्रियापेक्षा बी भुरळ घालणारा प्रियाना तो डोयाशे. वा. प्रियापेक्षा बी भुरळ घालणारा प्रियाना तो डोयाशे. तिना तो पिक्चर येवाले अजून ते गणज वारशे. तिना तो पिक्चर येवाले अजून ते गणज वारशे. पण त्या डोळ्याने कमाल देखा, ती रातोरात आज स्टार शे. ती रातोरात आज स्टार शे. धन्यवाद सर. हॅलो. हा थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच सर. सर मला असं वाटतं तुमच्याकडे थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, परंतु माझ्याकडे हो. तुमचा एक एपिसोड आहे सर, इंधन दरवाळ ना फटका. ते मी वाचून दाखवतो. मला ऐराणी जमेल का नाही माहित नाही, परंतु मी तुमचं प्रतिनिधित्व सादर करतोय. म्हणजे यामध्ये सर, सर जी. असं पोस्टर असं आहे सर, की आपली गाडी आहे ना एसटी बस, त्या बसवरती ही कविता लिहिली आहे, इंधन दरवाढ ना फटका, असं ते मला असं वाटते दिसेल की नाही काय माहित. म्हणजे इथं गाडी दाखवलेली आहे सरांनी आणि खानदेशी चिमटा लिहिलेला आहे आणि त्याच्यावरती सरांचं एक कार्टून टाईप आहे, चित्र आहे, असं आहे. तर सर म्हणतायत भाडं वाढवाना विचार ना सध्या आपली लाल परिशे. भाडं वाढवाना विचार मा सध्या आपली लाल परिशे. ती बिचारी बी काय करी म्हणा, तिने गोट बी खरीशे. पेट्रोलनी ते लाज सोडीच दोन्ही, पेट्रोलनी ते लाज सोडीच दोन्ही. डिझेल बी बिना लाजनच से. ना सांगाय ना सुंगाय अशी दुखणं, ते बी कोठे आज काल नशे. इंधनले बंधन नाही, हरिपत्ती बिगर एक शीतळा बी येत नाही. म्हणजे बा पैसेच लागतो प्रत्येक ठिकाणी. 10-20 रुपया वालेल ते आज लाईमना बी
कोणी लेत नाही, 10-20 रुपया वालेले ते आज लाईबिना कोणी येत नाही. म्हणजे बा 10-12 रुपयामध्ये सुद्धा ती आता येत नाही, म्हणजे अशी ती लाल परी आहे. म्हणजे त्याचा इंधन दरवाढना फटका अशा प्रकारचं त्यांचं आहे. अजून मला असं वाटते मॅडम पण कविता करतात, सुजाता मॅडम मिलिंद धोत्रे त्यांची पण एक कविता आहे सर नारीवरती, त्या मॅडमाने लिहिली आहे. नंदन नगरीनी शान नारी शक्ती मॅडमांची कविता असेल मला असं वाटतं, कारण नाव मॅडमचं आहे. तर ती मी वाचून दाखवतो. मला ऐराणी जमत नाही, बट आय विल ट्राय बिकॉज ऑफ लो नेटवर्क फ्रॉम मिलिंद सर साइड. महाराष्ट्रना इतिहासमा एकमेव जिल्हा आऊ पहिला शे, शासकीय संघे प्रशासकीय वरबी एक नंबरच महिला शे. कलेक्टर बी ताई आणि सहाय्यक जिल्हाधिकारी बी ताई शे. दिल्लीमा खासदार हिनाताई आणि जिल्हा परिषदमा सीमाताई शे. अशा या नगरीना विकासनं अजून एक नाव नगराध्यक्ष रत्नाताई शे. मला वाटते सर तुम्ही नंदुरबार जिल्ह्याविषयी बोलतायत, बरोबर ना मिलिंद सर? हो सर. हा येस. नारी शक्तीना या संगममा एक एक इतिहास घडत जाई. नंदन नगरीना नाव इतिहास समा अशीच पुढं पुढं बढत जाई, अशीच पुढं पुढं बढत जाई. तर हे सर्व मिलिंद सरांचं क्रिएशन आहे सर. धन्यवाद सर आपण वेळ दिल्याबद्दल. खैनार सर, हँड ओव्हर टू यू सर. माननीय मिलिंद धोत्रे सरांनी ऐरणीमध्ये फार सुंदर कविता सादर केल्या. खरं म्हणजे नेटवर्कचा इश्यू आहे त्यांच्याकडे, आणि वात्रटिका हा प्रकार जो काही तर ते नेहमी लिहित असतात. 923 त्यांच्या वात्रटिका आहेत. धोत्रे सर, तुमने या कविता बोलते बारिश येतीस बरं का. हा म्हणजे इतक्या बारिश आहेत ना, म्हणजे त्यांना मग इतका भारी शब्द वापरताना तुम्ही कुठेच हायब्रिड नाही येत बरं का. म्हणजे ज्याने खरा खरा अस्सल ऐरणी शब्द म्हणतात ना, त्या पोटात येलेच म्हणजे एकदम अस्सल. म्हणजे इथलं भारी काम तुम्ही करणार ना, मला ते वाटायला लागले की आई जी बोली आहे ना ऐरणी, आई खरंच विश्व साहित्य संमेलन व्हापाई या सगळ्या विश्वमचांनी जायले. इथला कानाकोपरा लिखी राहणार काहीच ना आमलेच माहितच नाही होत आई. आज तर या विद्यार्थी साहित्य संमेलन ल म्हणा सर मी सांगा काहीतरी खराब हो. काय हे पोरेचे यायला पाहिजे, पोरेचे कविता लिखता येतीस का नाही, त्याचे वाटच का नाही, त्याचे काही समजत का नाही, त्यासाठी प्रयत्न आम्ही करीत राहिलो. पण आहे ना सर, धोत्रे सर आई तर बोलतात भारी काम होय की, म्हणजे या विद्यार्थी काव्य संमेलन म्हणजे तुम्ही बी आमले सापडी घ्या जाते. म्हणजे असं गणजरत्न आमले सापडी घ्या तर म्हणजे भारीच कविता काव्य संमेलन ऐरणी संमेलन आपले लेता येईल बरं का. आणि चिमटा जो काही आहे ना बघा भारी चिमटा लेतच तुम्ही. आमना इंग्लिश सरले खरं म्हणजे ऐरणी इथली जमच नाही खानदेश नाही, पण तरी ते बरोबर कविता बरं का ते इंधनवर कविता. म्हणजे आज इंधन खरंच तशीच आहे. म्हणजे इथली दरवाढ होई राहिली, म्हणजे कोणी थांबवून नाही शक्य राहिलं हो त्याला. म्हणजे पण अशी चिंता विषय होई जायला हो. आणि तुम्ही ती चिंता इथला भारी मांडेल ना, म्हणजे इथला बरोबर शब्द वापरेले तुम्ही. म्हणजे कवितांमग असे शब्द राहतात, दुसरा कुठेच नाही. म्हणजे 10 पाणी लिखीच नाही असा शब्द येत नाही. इथला भारी शब्द तुम्ही कमीत कमी शब्द मा ती एसटी दकाडीस नाही, आणि ते इंधननी कशी समस्या आहे आई सगळं करीस नाही. तुम्ही इतकं भारी मांडी राहणार म्हणजे आई गोष्ट बसच भारी होईल ना. आणि तुम्ही तर आदिवासी बागमा येत म्हणजे तुम्ही आता येतच नाही, आम्हाला काही सांगतच नाही. धोत्रे सर या तुम्ही, आपण जरा आपल्या कॉलेजमा एक संमेलन लिहू आणि ते ऐरणी संमेलन लिहू, आणि मग त्यानंतर आहे ना विश्व साहित्य संमेलन मग काय होईल, जर्मनीतून काय सांगेल, त्यानंतर युएस मध्ये काय सांगेल ऐरणी मला, तर ते पट आपले बोलतही. कारण अशी आपली संस्कृतीची आहे ना की ज्यांना माय ना भलत्या गोष्टी येतीस. म्हणजे बहिणा कविता अहो आपली बोलेली आपण इथला कवी लेखतच आपण आहे ना, म्हणजे इंग्रजी अहो इथला मोठभर लोक आहेत त्याची भाषा अख्खं जग शिकी, आणि त्या भाषेने इतकी मक्तेदारी झाल्या ना अख्खं जग इंग्रजीत बोलत. मी बी इंग्रजीत शिकाळस, इंग्रजीत वाचस, इंग्रजीत लिखस, पण आहे ना आज मला मी संधी भेटी गई. म्हणजे ती मुठभर बोलणारे लोके तर त्याची ती जगवर मक्तेदारी होती की त्या पटाशीच बोला इंग्रजी बोलायला राहणार. आणि आपली भाषा
आपली बोली जी काही आहे इतकी समृद्ध बोली आहे तरी आपण सोडी देत असतील तर त्यामुळे ती जी बोली आहे ना तर ती बोलीला आपण अधिक समृद्ध करायला पाहिजे आणि म्हणून तिनावरती काम आपण करायला पाहिजे. आता बहिणाबाईंनी कविता लिखल्या तर त्या कविता म्हणजे खरं जर दाखव तर त्या कविताला शब्द दाखवा बरं तुम्ही. म्हणजे मन वडाय 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 काय मराठी शब्द आहे का? म्हणजे प्युअर बोलीला शब्द येतो म्हणजे अस्सल बोलीना शब्द. परंतु या माय माऊलीने जे काही लिख तर त्या माय माऊलीनं लिखामुळे तर आईची काही बोली आहे ना तर बोली इतकं श्रेष्ठ होई गई. तर एक विद्यापीठ म्हणजे ज्या विद्यापीठमा उच्च विद्याविभूषित लोके होतास म्हणजे जडे ज्ञान देवानं काम चालस तर ते विद्यापीठले नाव त्या माय माऊलीनं दिले बहिणाबाईनं दिले. म्हणजे आपली बोली इतकी श्रेष्ठ आहे. म्हणजे आपली खानदेशी बोली होई आपली आथानी नंदुरबारकडनी बोली होई साखरीकडनी बोली होई साखरीकडनी बोली तर बोलते अगो बारीशे म्हणजे आमना सर हा शेतच बरं का त्याची जर बोलायला लावा ना 2च वाक्यच मग तुम्ही असायला लागताच इतकं भारी बोलतोस त्या म्हणजे इथली आपली बोली समृद्ध आहे. परंतु काय होत आम्ही सगळ्या भाषा बोलतो सगळ्या भाषा बोलाने आमले अभिमान वाटत गर्व वाटत परंतु आमने बोली ना आमले कमीपणा वाटत त्यामुळे आम्ही बोलतच नाही. मी बोलच नाही तशी परंतु आज मला धोत्रे सर संधी दी टाकी आयराणी बस चालू राहिलं त्यामुळे मी चालली ना नाही तुम्ही नेहमी इंग्रजी माणूस बरं का धोत्रे सर राम राम. सर पण सर आज तुम्हाला सॅल्यूट साहेब साहेबांना सॅल्यूट खरंच आज मनापासून सरांना म्हणजे ऐराणीमध्ये पक्का ऐकलं गेलं. म्हणजे जे खरंच जे पार्टिसिपंट आज नाही आहेत ना ते आर व्हेरी अनलकी दॅट त्यांनी सरांना ऐकलं नाही आज. म्हणजे आज म्हणजे मिलिंद सरांमुळे सरांचं आम्हाला ऐकायला गेलं म्हणजे हार्ट टचिंग जे आहेत ना सर तर व्हेरी नाईस सर सॅल्यूट फॉर यू सर. आई मला सर धोत्रे सर नाही दिली धोत्रे सर तुम्हाला हा बरेचशे बरं का मी सिरियसली आज ज्यांनी प्रिन्सिपल सरांना ऐकलं असेल ना तर त्यांचं नवीन रूप ऐकायला भेटलेलं आहे आज धोत्रे सरांमुळे. त्यामुळे स्पेशली धोत्रे सरांना थँक्यू म्हटलं पाहिजे. अगदी अगदी धन्यवाद. खूप छान बोलले सर. सर आपल्यासोबत इथं आपल्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थिनी रीटा मॅडम पण आहेत. रीटा मॅडम हॅलो रीटा मॅडम गेली आहेत नाही दिसत आहेत मला. बरोबर हॅलो नाहीये सर. हाँ बरं नाही आहे दिसतंय. एनीवे धन्यवाद सर. मिलिंद सर आपने मौसम बदल दिया. थँक्यू सो मच. म्हणजे आज तुमच्यामुळे थोडस जरा म्हणजे गेटअप येऊन गेला. रीता मॅडम हॅलो हा रीता मॅम मॅडम अनम्यूट करा प्लीज अनम्यूट करा. युअर कॉमेंट्स प्लीज मॅम कॉमेंट्स अनम्यूट करा प्लीज. अनम्यूट करा तुम्ही म्यूट आहात अनम्यूट करा प्लीज. हा बोला आता. हेडफोन काढा रिमूव्ह युअर हेडफोन प्लीज. हा बोला मॅम. हा बोला आवाज हा येतो आता येतोय बोला. नमस्कार सर मी थोडं लेट जॉईन झाली आज. ठीक आहे मॅडम. तुम्ही पण कविता वगैरे लिहितात का? नाही कविता वगैरे नाही लिहित सर मी. अच्छा पण ऐकून खूप आनंद झाला आज. ओके सर आमच्या साहेबांना तुम्ही ऐराणीमध्ये ऐकला आज. म्हणजे सरांना सरांची जशी इंग्रजी आहे आणि सरांनी एवढं आनंदात बोलले सर ते खूपच बरं वाटलं ऐकून की खरंच आपल्यातलं कोणीतरी आहे आज. येस तेच आणि खूप छान कविता सांगितल्या धोत्रे सरांनी देखील आणि जाधव सरांच्या 2च कविता ऐकायला मिळाल्या मला. पण धोत्रे सरांनी म्हटलं ऐराणीतला कण न कण म्हणजे रुदोलाच राज. मी सुद्धा जातीने गुजराती आहे पण त्या ऐराणीबद्दल मला खूप अभिमान वाटला आणि खरंच वाटलं की आपलं काहीतरी जॉईन होऊन आज खूप चांगला फायदा झालेला आहे. येस ऍक्च्युली म्हणजे लिंक जास्त जणांपर्यंत गेले नाही मॅम. मी जे ऑन द स्पॉट मी टाकल्या गेली ती आता ऍक्च्युली याचं प्लॅनिंग थोडस बिघडलं असं वाटलं मला. एनिवे ठीक आहे. जे आहेत आपण युट्यूबला लागेच टाकणार आहोत आणि अदर पीपल दे कॅन ऑल्सो एन्जॉय दिस वन नो इश्यू. सर आपण ओढूयात का आपल्या विद्यार्थ्यांना संधी देऊयात. येस थँक्यू सो मच रीता मॅम अँड मिलिंद सर थँक्यू सो मच. यानंतर आपण आपल्या विद्यार्थ्यांचं जे काही साहित्य आहे त्यांच्यावरती बोलूया. बरेच विद्यार्थ्यांना स्वतःचं साहित्य लिहिलेलं आहे आणि काहींना संकलित केलेलं आहे.
तर मी प्रथमतः इथं आमंत्रित करतो हितेश निकुम याला. हितेश, तू तुझा व्हिडिओ ऑन कर आणि जर नेटवर्कचा इश्यू असेल तर ऑन करू नकोस. हितेश निकुम SYBA चा विद्यार्थी आहे. त्याला विनंती की त्यांनी काय मांडायचं आहे ते सादर करावं. ऍक्च्युअली संकलित असेल तरी चालेल. त्यानंतर एनिवे आय विल अनाउन्स लॅटर वन. हितेश, स्टार्ट प्लीज. गुड आफ्टरनून एव्हरीवन. माझे नाव हितेश निकुम, कॉलेज AKS आदर्श कॉलेज ऑफ आर्ट्स निजामपूर जैताने. मी आज कविता सादर करीत आहे. नको नको ज्योतिषा माझी दारी नको येऊ, माझे दैव मला कळे, माझा हात नको पाहू. धनरेषाच्या वऱ्यांनी तळ हात रे फाटला, देवा तुझ्या बी घरचा जरा धनाचा आटला. म्हणे नशिबाचे 9 ग्रह तळा हाताचे रेगोट्या, बापा नको मारू थापा अशा उगा खऱ्या खोट्या. थँक्यू. क्या बात आहे, क्या बात आहे. बहिणाबाई चौधरी यांची आपले प्रेरणास्थान, आपल्या विद्यापीठाला नाव ज्यांचं आहे. खरोखरच म्हणजे पहिली कविता त्यांनी म्हणजे आपल्याला याच्या कवितेपासूनच सुरुवात करायची होती. धन्यवाद हितेश. हितेश, स्वतःच्या कविता सुद्धा लिहितोयस तू, त्याला थोडस मॉडिफाय कर. त्याने मला कविता पाठवली सर त्याची, पण मला असं वाटलं त्यामध्ये थोडस म्हणजे गरज होती त्याला पॉलिश मारण्याची, म्हणून त्याने दुसरीच कविता सादर केली. ठीक आहे, धन्यवाद. यानंतर मी विनंती करतो रहनुमा पठाण, शेख रहनुमा आर यू देअर? हॅलो सर. येस सर. यस रहनुमा. तर 1 मिनिट प्लीज. तू काय सादर करतेस रहनुमा? सर मैं मिर्जा गालिब की गजल बोलना चाहूंगी यहाँ पर. वाह, क्या बात है, क्या बात है. एक मिनिट बेटा, व्हिडिओ स्टार्ट होणार नाही का तुझा? नहीं सर, नेटवर्क इशू. हाँ चलो ठीक है फिर, चलो. वेरी गुड इवनिंग माय टीचर्स एंड माय फ्रेंड्स. मेरा नाम है रहनुमा जावेद खान. आज मैं आप लोगों के सामने एक गजल पेश करना चाहती हूँ जिसके कवि मिर्जा गालिब है. मिर्जा गालिब का जन्म 27 दिसंबर 1797 को हुआ और इनकी मृत्यु 15 फरवरी 1869 में हुई. मिर्जा गालिब उर्दू के बहुत ही मशहूर कवि है. इनका पूरा नाम मिर्जा असदुल्ला बेग खान है. मिर्जा गालिब ने अपने पूरे जीवन में बहुत ही अच्छी अच्छी कविताएं लिखी है, जिनमें से एक छोटी सी और बहुत ही मोटिवेशनल गजल मैं आप लोगों को सुनाना चाहूंगी. तो मिर्जा गालिब कहते हैं कि मंजिल मिलेगी भटक कर ही सही, मंजिल मिलेंगी भटक कर ही सही, गुमराह तो वो है जो घर से निकले ही नहीं. क्या बात है, क्या बात है. उम्र भर गालिब यही भूल करता रहा, धूल चेहरे पे थी और आईना साफ करता रहा. सही बात. ठिकाना कब्र है तेरा, इबादत कुछ तो कर ले गालिब. ये ठिकाना कब्र है तेरा, इबादत कुछ तो कर ले गालिब. कहावत है कि खाली हाथ किसी के घर जाया नहीं करते. सही बात है, सही बात. थँक्यू सर. येस, म्हणजे खरंच त्या प्रत्येक शब्दामध्ये फार मर्म होता आणि मिर्झा गालिबला म्हणजे तू आम्हाला आठवण करून दिलीस. फार छान अशा प्रकारचं म्हणजे रचना आहे. म्हणजे जो मेडिटेशन करणारा असेल ना त्याला ते समजेल, मला असं वाटतं. कारण की याला चिंतन मनन या सगळ्या गोष्टी असेल त्यालाच त्याचा आस्वाद घेता येईल. धन्यवाद रहनुमा. यानंतर और लाइन है जो हाँ, मैं बोलना हाँ, चाहती हूँ मिर्जा गालिब. चलो हाँ यस. ये भी मिर्जा गालिब की है. मिर्जा गालिब कहते हैं कि ये जीवन, हाँ फिर से हाँ. ये जीवन है साहब, उलझेंगे नहीं तो सुलझेंगे कैसे, और बिखरेंगे नहीं तो निखरेंगे कैसे. ओके भाई, सही बात है, सही बात है. हाँ रहनुमा, आणखीन काही आहे का रहनुमा? नहीं सर, अब कुछ नहीं. अच्छा चलो, थैंक यू सो मच रहनुमा. एटलीस्ट आपने प्रयास किया और मुझे लगता है आपको मिर्जा गालिब की जो कविताएं है, जो शायरी है, और आपको ज्यादा म्हणजे सोच के उसका मीनिंग भी पता रहना चाहिए, क्योंकि बहुत बार हम क्या कर जाते हैं, वर्डिंग लेते हैं मगर उसका जो आशय होता है वही हमें समझने आना चाहिए. थैंक यू जी सो सर. मच. उसके बाद में मार्नर कल्पना आहे का? मार्नर कल्पना पावरा केशव
पावरा केशव नाहीये. भदाने धनराज नाहीये. अहिरे अंकिता, माडी रोहिणी. ठीक आहे. इंगळे सुवर्ण आहेस का तू ऑनलाईन? हा सुवर्ण. हॅलो हॅलो सुवर्ण. हॅलो सुवर्ण इंगळे. हॅलो या व्यतिरिक्त कोणी आहे का इंटरेस्टेड की ज्यांना काहीतरी सादर करायचं आहे? हा चालेल. सर आपल्याकडे विद्यार्थ्यांचे 10 नाव आलेले होते, परंतु काही कारणास्तव बरेचसे विद्यार्थ्यांनी नाव दिले म्हणजे ते पेश करू शकत नाहीत. तरी सुद्धा असो एंडिंग आपण करतोय कार्यक्रमाचं, परंतु मला हा सगळा वातावरण बघून मला सुद्धा माझं काही स्वलिखित काहीतरी सादर करायचं आहे, तर मी प्रयत्न करतो. मी स्वतः लिहिलेला आहे. ऍक्च्युली मी जेव्हा जेव्हा विद्यापीठाला गेलो होतो, तर त्या विद्यापीठात गेल्यानंतर म्हणजे साहेबांना आणि इतर पार्टिसिपंटला सांगू इच्छितो की सर लॉकडाऊनचा पिरियड होता. लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये मी जेव्हा लायब्ररीमध्ये गेलो होतो औरंगाबाद विद्यापीठाच्या, आणि त्या ठिकाणी बरेचसे विद्यार्थी अतिशय निराश झालेले होते. मला येऊन भेटले आणि त्यांनी सांगितलं की दादा काही खरं नाही, म्हणजे एक्झाम होत नाही, परीक्षा वगैरे होता नाही आणि आमचं काही खरं नाही. म्हणजे दे वेर सो फ्रस्ट्रेटेड, अतिशय निराश झालेले विद्यार्थी होते सर. तर त्यांना बघून मला रात्र खरंच झोपच आली नाही. तर मी रात्री 2 वाजेपर्यंत एक काहीतरी कागद घेतला आणि काहीतरी लिहित बसलो आणि नेमकं यांच्यावरती काय लिहावं, तर मला त्यांना उपदेशून मी सकाळी त्यांना ती कविता वाचून दाखवली सर. म्हणजे 5-6 मुलं होते, त्यांना चाय पाणी मी केला आणि नंतर मी सकाळी त्यांना ती कविता वाचून दाखवली माझी. कवितेचं नाव आहे सर बस तू उम्मीद मत हार. म्हणजे एक मोटिवेशनल कविता त्यांना मी बोललो होतो. मी म्हणतो सर, कर दिखा तू भी कुछ अलग ऐसा जो लगे दुनिया को जिंदगी में आया है तू भी. बहने दे नदियां सहराओं में, बना दे हरी भरी तेरी मेहनत से बंजर भी. बस तू उम्मीद मत हार. उठ उठ चल अपनी राहों पे, बढ़ा कदम तेरी हौसलों से. हसा दे तू जो रो रहे दिन ब दिन. म्हणजे आई वडील त्यांचे वाट पाहतायत म्हणून मी त्यांना म्हणतोय हसा दे तू जो रो रहे दिन ब दिन. बैठे है इस आस में बेटा मेरा करेगा कुछ बेहतरीन. बस तू उम्मीद मत हार. थैंक यू सर, थैंक यू सर, थैंक यू सो मच सर. तभी हो सकती है तेरे जीवन में एक नई शुरुआत, जिस दिन मंजिल तेरे साथ होगी और कामयाबी तेरे हाथ. बस तू उम्मीद मत हार, तू उम्मीद मत हार. पुढचा स्टांजा आहे, मुस्कुरा दे उन मुरझे हुए चेहरे को. म्हणजे जे हितचिंतक आहेत किंवा आपल्यासारखे जे आहेत ना सर, की जे विद्यार्थी म्हणजे खैरनार सरांसारखे, किंवा ते दुःख ऐकून त्यांना सुद्धा फील वाटतं किंवा हा लागायला पाहिजे, तो जायला पाहिजे, त्यांना काहीतरी करायला पाहिजे. मग मी म्हणतो सर त्यांच्यासाठी, मुस्कुरा दे उन मुरझे हुए चेहरे को जो आस लगाकर बैठे हैं, आस लगाकर तेरी तरफ बड़ी दूर से. तू ही है जो ला सकता है, तू ही है जो दे सकता है उनको सहारा जो टूट रहे हैं. एक तू ही है जो ला सकता है उनके जीवन में सवेरा. बन किनारा अब तू उनके लिए. बस तू उम्मीद मत हार, बस तू उम्मीद मत हार. लास्टचे 2 कळवे सर. अब फरिश्तों को ढूंढना छोड़ दे. बऱ्याचशा वेळेस काय होते सर, विद्यापीठामध्ये कोणी लीडर झाला की नाही भाऊ करतात आणि त्यांच्या मागे सगळे ते पळपळ करतात आणि स्वतःचं करिअर बर्बाद करतात. मी म्हणतो सर त्यांना, अब फरिश्ते को ढूंढना छोड़ दे, जीवन में सहारा लेना छोड़ दे. मत भूल तू ही तेरा मुकद्दर है. उठ चल बेड़ा पार कर. बस तू उम्मीद मत हार, बस तू उम्मीद मत हार. सुन क्या बात है, क्या बात थैंक यू सो मच सर, थैंक यू सो मच सर. ये गुरु सर ने इसको तो बाद में एडिट किया था हिंदी वर्ड थोड़े से. सुन मुझे मालूम है तू ही लाएगा उजाला एक दिन. शेवटी आता आशावाद आहे. सुन मुझे मालूम है तू लाएगा उजाला एक दिन, जो जलाएगा आंधी को हमेशा के लिए. और तू ही है जो चट्टाने को हिलाएगा, लोहे को भी पिघलाएगा,
चीर कर रेगिस्तान का सीना उसे जमीन पर लाएगा, बस तू उम्मीद मत हार, बस तू उम्मीद मत हार। रख तू हौसला अकेला चलने का भी, रख तू हौसला अकेला चलने का, मत भूल जब पहुंचेगा मंजिल पर काफिले होगे तेरे ही तरफ। तू अपना जमीर को पहचान कर लढ, बस तू उम्मीद मत हार, बस तू उम्मीद मत हार। नाही आता सर म्हणजे आई वडील जे असतात ना ते फार फ्रस्ट्रेट असतात, मग त्यांच्याविषयी मला पुन्हा सुचलं, जसं मी माझ्या आई वडिलांना बघतो, नहीं देखी जाएंगी तेरी हार उनसे जो गम में रहते हैं तेरे वास्ते, क्यों पछताता है खोई हुए वक्त पर, तकदीर खुद मिलने तुझे खडी है, बस तू उम्मीद मत हार, बस तू उम्मीद बहुत मत हार। शेवटला स्टांजा आहे सर, जिंदगी जिना भी शिकले, म्हणजे काय तो अभ्यास 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 आणि जगत नाही, मग शेवटी मला त्याला म्हणायचं वाटतं, जिंदगी जीना भी सीख ले, रोते रोते हंसना भी सीख ले, मत भूल बदल जाएंगी हर हार जिद में, जब तेरी तकदीर तूने खुद लिखी होगी, गिर के उठना उठकर चलना सफलता की रीत है भाई, बस तू उम्मीद मत हार, बस तू उम्मीद मत हार। तर थँक्यू सो मच बहुत सर, बढ़िया, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. थँक्यू सो मच सर। म्हणजे हे माझं म्हणजे मी तेव्हा गायलं होतं सर, म्हणजे म्हटलं होतं सर। तर एनिवे आणि मी आपल्या बाबांवरती सुद्धा एक कविता लिहिली होती सर। तर मला म्हणजे आता हा योग आहे, त्यावेळेस मला ते म्हणता आलं नाही सर बाबांच्या याला, परंतु मी इथं म्हणजे आपले महाविद्यालयाचे अध्यक्ष आपले प्रेरणा असतात सर्वांचे, त्यांच्याविषयी सर एक कविता लिहिली होती मी। कवितेचं शीर्षक आहे शिक्षण महर्षी शरदचंद्र शाह सॉरी सर। याच्यानंतर आपण थांबूयात सर, त्यानंतर कुलकर्णी सर म्हणजे याचा समारोप मला करायचा आहे। बाबा, आपणच आम्हास आधार देऊन जगण्यास शिकवले प्रेमाने, शिकवले ज्ञानाचे मोती विद्यार्थी प्रिय जन देण्यास, ज्ञानदा कणाकणाने। सोने झाले आपल्या कष्टाचे अन घामाचे मोती, फुलली बहरली शिक्षणाची छाया, वटवृक्ष आदर्शाच्या रूपाने येऊ घातलेल्या पिढ्यांसाठी। आपणच आहात एक आदर्शाचा विपुल ठेवा, जो देत असतो मार्ग नवा आमच्यासाठी। होय, आपणच आहात सदाचाराचा अनमोल दागिना, प्रकाशवत सर्वांस ठेवण्या अनंत काळासाठी। आपणच देत असतात प्रकाश वाट चुकलेल्यांना आणि रंजलेल्यांना आसरा। आपणच आहात प्रज्वलित व्यक्तिमत्वाचा ठेवा, जो घेत असतो आजही कष्ट गरजूंच्या कल्याणासाठी। ज्यांच्या जवळ सुंदर विचार आणि आचार असतात ते एकटे कधीच नसतात कधी दुबळे जीवनाचे रहस्य। बाबा, आम्हास आज तुमच्या मुले उलगळे, गैरसोयीला सोय समजून जगावे। म्हणजे बाबा आणि प्राचार्य सर हमेशा म्हणजे सांगतात की बाबा गैरसोयीला सोय समजून तुम्ही जगा, गैरसोयीला सोय समजून जगावे आणि आकाशाला गवसणी घालावे। आणि सर आपलं महाविद्यालय तसंच करते खरंच, म्हणजे आपण अतिशय डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये सुद्धा आपण आकाशाला गवसणी घालतो, अशा प्रकारचे आपलं सगळं काही नियोजन आयोजन असतं। आणि याचं श्रेय बाबांना आणि आपल्या साहेबांना जातं, प्राचार्य सरांना। गैरसोयीला सोय समजून जगावे आणि आकाशाला गवसणी घालावे, शिकत असतो तुमच्या संस्कारामधून, न खचता न थांबता पार करावे यशाचे क्षितिज, शिकतो आम्ही तुमच्या प्रेरणेमधून। आकाशाप्रमाणे आपण आदर्श आहात, देत असतात सदैव वाट, चुकलेल्यांना मार्ग आणि निराधाराला आधार, भुकलेल्यांना रोटी आणि परिस्थिती जुडून छाती, जीवन कर सार्थ, शिकतो आम्ही तुमच्याकडून। शेवटी आहे, गुणांचे चाहते आपण आहात, ना करिता कधी जाती धर्माचा भेद, आपणच शिकवले उघडून डोळे नीट बघ जगाकडे थेट, आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य आपणच दिले। आम्ही तुमच्या कृपेने बाबा लागलो पोटा पाणी सारे जण आज, मापू कैसा माणुसकीचा ठेवा, गुणांच्या तुमच्या उमलतो सदैव आपुलकीचा ठसा, जो पावसात भिजतो तो कपडे बदलतो, जो दुसऱ्यासाठी घामाने भिजतो, शिक्षणासाठी तो शिक्षण महर्षी ठरतो। म्हणूनच आपण आहात शिक्षण महर्षी बाबा, म्हणूनच आपण आहात शिक्षण महर्षी। धन्यवाद, थँक्यू सो मच सर। धन्यवाद 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 सर्वांना की सर हे माझा म्हणजे मी साहेबांवरती सुद्धा एक कविता लिहिली होती, ते माझ्या कम्प्युटरला अजून सुद्धा सेव्ह आहे, परंतु आता इकडे लाईट गेल्यामुळे मी ते कविता कधीतरी सादर करेल जेव्हा केव्हा। आणि थँक्यू सो मच सर।
यानंतर मी कुलकर्णी सरांना आमंत्रित करतो. कुलकर्णी सर, आपण या कार्यक्रमाचे आभार व्यक्त करावं. प्राध्यापक यशवंत कुलकर्णी सर. धन्यवाद सर. आवाज येतोय माझा? येस सर, येस सर. सर्वांना नमस्कार. आज खुले विद्यार्थी साहित्य संमेलन जगन्नाथ कडवादास शाह आदर्श महाविद्यालयाद्वारा आयोजित झाले. या आयोजनामागचा आमच्या प्राचार्य महोदयांचा हेतू फार मोठा होता, पण या ठिकाणी परीक्षा सुरू असल्यामुळे काही विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला नाही. पण आपला आजचा कार्यक्रम अतिशय उत्तम अशा पद्धतीने या ठिकाणी झालेला आहे. आभाराचं कार्य माझ्याकडे आहे. आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य, प्रेरणास्थान, मार्गदर्शक माननीय श्री AP खैरनार सर यांनी स्वीकारलं. त्यांचे आभार या ठिकाणी मी व्यक्त करतो. तदनंतर या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून धसू अर्थात धम्मपाल कवी धम्मपाल जाधव हे लाभलेत. त्यांच्या कविता ऐकून अतिशय आनंद या ठिकाणी झालेला आहे. आणि या ठिकाणी काही शब्द मला व्यक्त करावेसे वाटतात. कवी रेव्हरंट टिळक यांची बालहट्ट विषयीची एक कविता माझ्या वाचनात होती. त्या ठिकाणी एक लहान मुलगा असतो, बालहट्ट आपल्याला पुरवावा लागतो. त्या लहान मुलाला सूर्याला भेटायचं असतं आणि मग त्यावेळेला तो सूर्य त्या लहान मुलाशी बोलतो. कविते शब्दातून त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. त्या ठिकाणी तो सूर्य त्या लहान मुलाला काय सांगतो? भेटेन मी तुला सायंकाळी नदी किनारी पुलाखाली. म्हणजे अशा प्रकारे ज्या वेळेला बघा सूर्यास्त होतो, अशा सूर्यास्ताच्या वेळी ज्या वेळेला सूर्य खाली येतो आणि त्यावेळेला त्या सूर्याला त्या लहान मुलाला सुद्धा भेटायचं आहे. म्हणजे आपण म्हणतो की जो न देखे रवी ओ देखे कवी, म्हणजे कवी सूर्या पलीकडचंही जग आपल्या विश्वातून व्यक्त करत असतो. अशा या महनीय कवी धम्मपाल जाधव यांचे आभार या ठिकाणी मी व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आपल्या आजच्या या कार्यक्रमामध्ये विशेष उपस्थिती लाभलेले कवी मिलिंद धोत्रे यांच्याही कविता या ठिकाणी आपण ऐकल्यात. त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने या ठिकाणी खानदेशी चिमटा वात्रटिका या ठिकाणी सादर केल्यात. काही नेटवर्क प्रॉब्लेममुळे त्या ठिकाणी त्यांच्या कविता व्यवस्थितपणे आपल्याला समजल्या नाहीत किंवा ऐकायला आल्या नाहीत, पण तरीही उत्तम पद्धतीने त्यांनी आपल्या कविता या ठिकाणी सादर केलेल्या आहेत. धोत्रे सर, आपण तळोद्याला राहत असाल, तळोद्याची जी काही एक भाषा आहे ती थोडी वेगळी आहे. मी सुद्धा तळोद्याला जवळजवळ 11 वर्ष राहिलेलो आहे. तिथील माळी समाज जो आहे, या माळी समाजाची भाषा ही थोडीशी वेगळ्या प्रकारची आहे. ती सुद्धा आपण त्या ठिकाणी अनुभवली आहेतच. आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्या आजच्या या कार्यक्रमामध्ये जो अल्पसा का असेना पण सहभाग विद्यार्थ्यांनी नोंदवलेला आहे, त्यात चोपडा येथून मूळच्या निजामपूरच्याच खऱ्या अर्थाने रीटा शहा यांनी आपलं मत या ठिकाणी व्यक्त केलं. हितेश निकुंभ, रेहनुमा पठाण, मार्नर, कल्पना पावरा केशव हे नव्हते उपस्थित. आणि तदनंतर इंगळे सरांनीही आपल्या काही कविता सादर केल्या. या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सगळे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचं कौतुक करतो. सर्व माझे सहकारी बंधू आणि भगिनी या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यांचेही धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. आणि अध्यक्षांच्या अनुमतीने आजचा हा जो कार्यक्रम आहे याला पूर्णविराम देतो. नमस्कार. इंगळे सर. धन्यवाद सर. सर, आपण म्हणजे 8 वाजेच्या आतमध्येच आपण हे युट्यूबला अपलोड करणार आहोत. हा संपूर्ण कार्यक्रम 2 घंट्याचा कार्यक्रम झालेला आहे. मला असं वाटते सर, आपले विद्यार्थी अजून राहिले असते तर अजून हा कार्यक्रम 3-3.5 तास चालला असता. तर आपण दुसरं काहीतरी नियोजन करूयात सर. आणि मिलिंद सरांना आणि जाधव सरांना पुन्हा मदत करूया. येस सर, येस सर. तर धन्यवाद सर. मी दसू जाधव सर आणि मिलिंद सरांना धन्यवाद देतो पुन्हा. आणि हा कार्यक्रम अध्यक्षीय म्हणजे अध्यक्ष साहेबांच्या परवानगीने संपला असे मी जाहीर करतो. थँक्यू सो मच फॉर पार्टिसिपेटिंग. थँक्यू.